नमस्कार. मी चंद्रशेखर टिळक. आपल्या कालपासून सुरू झालेल्या गुंतवणूक व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बुधवार 27 मे 2020ला संध्याकाळी 5:30 वाजता होणाऱ्या या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेचे आयोजक मोतीलाल ओसवाल फिनमार्टचे अमित पेंढारकर, सौभाग्यवती प्राजक्ता पेंढारकर, ट्रायनंटचे केदार पाध्याय या सगळ्यांना आज पुन्हा एकदा पहिल्यापासून आणि मनापासून आभार मानतो आणि माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. काल मी म्हटलं तसं आजचा आपल्या विवेचनाचा विषय असेल सर जॉन टेम्पल्टन. माझ्या मूळच्या विषयाला किंवा विवेचनाला सुरुवात करायच्या आधीच काल आपलं जे सेशन झालं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थिती आणि तुम्ही विचारलेले प्रश्न हे जितकं उत्साहवर्धक होतं तितकंच नंतर हा व्हिडिओ जेव्हा मोतीलाल ओसवाल फिनमार्ट डोंबिवली शाखेच्या वेबपेजवरती लोड झाला त्याला आज मी तिला जवळजवळ 2000हून जास्त व्ह्यूज आहेत, त्याच्याहून जास्त रिचेस आहेत. आणि मी हाच व्हिडिओ फिनमार्टच्या परवानगीने जेव्हा माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती लोड केला त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आपण दिलात. याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आज सर जॉन टेम्पल्टन हा विषय घ्यायचं 2 कारणं आहेत. एक तर साहजिकच काल मी म्हटलं तसं की या संपूर्ण 5 दिवसाच्या गुंतवणूक व्याख्यानमालेची जी संकल्पना आहे ते माझं राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आणि ज्याची सध्या 15वी आवृत्ती सुरू आहे अशा गुंतवणूक पंचायतन या पुस्तकातली आहे. आणि दुसरं असं की जॉन टेम्पल्टन आणि बेंजामिन ग्रॅहम हे एका अर्थी म्हणलं तर एकमेकांचे समवयस्क आहेत, परंतु 1956 साली बेंजामिन ग्रॅहम यांनी आपणहून आपली कारकीर्द गुंतवणूक क्षेत्रातली थांबवली. पण मात्र ते शेवटपर्यंत त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1976 सालपर्यंत गुंतवणूक क्षेत्राचा अभ्यास मात्र करत राहिले. हीच परिस्थिती सर जॉन टेम्पल्टन यांची आहे. काल आपण पाहिलं तसं 1956 साली बेंजामिन ग्रॅहम यांनी जरी कारकीर्द संपवलेली असली तरी जॉन टेम्पल्टन यांचा मृत्यू मात्र 2008 सालचा आहे, म्हणजे जवळजवळ त्याच्यानंतरची 50 वर्ष. आणि मृत्यूच्या क्षणापर्यंत जॉन टेम्पल्टन हे आपल्या कारकिर्दीमध्ये किंवा गुंतवणूक क्षेत्रामध्ये कार्यरत राहिलेले होते. हे एकमेव कारण नाहीये, पण म्हटलं तर एका अर्थी समवयस्क, जन्माच्या दृष्टीने, कारकिर्दीच्या दृष्टीने, पार्श्वभूमीच्या दृष्टीने. पण त्यांचा कारकिर्दीचा कालखंड मात्र पूर्णपणाने वेगवेगळा असा आहे. आणि असं जरी असलं तरी या दोघांच्यातली साम्यस्थळं सांगत मी माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. मी मगाशी म्हटलं तसं की बेंजामिन ग्रॅहम यांचं काल आपण वर्णन पाहिलं तर ज्याला आपण टेरिबली रॅशनल असं म्हणू अशा पद्धतीचं त्यांचं स्वतःचं वर्तन आणि त्यांच्या गुंतवणूक पद्धतीचं तंत्र आहे. आणि मग या तुलनेमध्ये जर सर जॉन टेम्पल्टन यांचा विचार करायचा झाला तर त्यांच्याविषयी जागतिक गुंतवणूक क्षेत्रामध्ये वापरला गेलेला, अनेक वेळा वापरला गेलेला असं म्हणूया पाहिजे तर शब्दप्रयोग जो आहे तो आहे इटर्नली ऑप्टिमिस्टिक. इटर्नली ऑप्टिमिस्टिकची त्यांची विविध रूपं मी माझ्या आजच्या विवेचनामध्ये घेईनच. जर बेंजामिन ग्रॅहम यांना डीन ऑफ फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जात असेल किंवा डीन ऑफ फिनान्शियल अनालिसिस असं म्हटलं जात असेल तर सर जॉन टेम्पल्टन यांना डीन ऑफ ग्लोबल इन्व्हेस्टिंग असं म्हटलं जाईल. आणि आज ग्लोबल इन्व्हेस्टमेंटचं स्वरूप किती आहे हे करोना नंतरच्या काळामध्येही अनेक वेळेला आपल्या नजरेस येत आहे. आज ही व्याख्यानमाला करण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे त्यातल्या ह्या ग्लोबल फिनान्शियल करंट्स, क्रॉस करंट्स आणि अंडर करंट्स याच्या पार्श्वभूमीवरती हे विवेचन करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून जॉन टेम्पल्टन यांची इतकी सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत. जर बेंजामिन ग्रॅहम आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करता ओळखले जात असतील असं काल पाहिलं तर साधारणपणे ज्याला बार्गेन हंटिंग असं म्हणतात या संकल्पनेचे जनक सर जॉन टेम्पल्टन आहेत. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आणि बार्गेन इन्व्हेस्टिंग किंवा बार्गेन हंटिंग या दोन्हीत साहजिकच होता होईतो कमी भावानी शेअर्स मिळावेत आपल्याला अशा पद्धतीवरती भर असतो. शब्दप्रयोग लो प्राइसेस असा आहे. मग ते बेंजामिन ग्रॅहम असू देत किंवा ते जॉन टेम्पल्टन असू देत, या दोघांनीही आयुष्यामध्ये लोएस्ट रेट बाईंग अशा पद्धतीचा उल्लेख केलेला नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे
की लोएस्ट रेट आहे की नाही ह्या डिसिजन घेताना किंवा प्रत्यक्ष खरेदी करताना ठरत नाही, ते नंतरच्या काळामध्ये ठरतं. कारण कदाचित मी घेतल्यानंतर सुद्धा वेगळ्या अर्थाने त्या शेअर्सचे बाजारभाव हे नंतर कमी होऊ शकतात. त्यामुळे होता होईतो माझ्या मनातल्या संकल्पनेच्या तुलनेनं त्याचे कमी बाजारभाव असणं, अशा अर्थाने व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणून बेंजामिन ग्रॅहम शब्दप्रयोग करतात. तर त्याच्याकडे बार्गेन हंटिंग अशा पद्धतीने जॉन टेम्पल्टन पाहतात. आणि दोघांचाही डायव्हर्सिफिकेशनवरती विश्वास होता, हे त्यांच्यातलं चौथं साम्य आहे. पण ह्या डायव्हर्सिफिकेशनमध्ये सुद्धा एक प्रकारचं वेगळेपण या दोघांचं आहे. होता होईतो एका विशिष्ट भूगोलातल्या कंपन्या, एखाद्या विशिष्ट खंडातल्या कंपन्या, एखाद्या विशिष्ट सेक्टरमधल्या मी म्हणलेल्या नाहीत, पण जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये एकाच वेळेला गुंतवणूक करण्याकडे बेंजामिन ग्रॅहम यांचा कल नव्हता. कदाचित काळाच्या ओघामध्ये आणखीन 50 वर्ष ही जॉन टेम्पल्टनना मिळाल्यामुळे असेल, पण जॉन टेम्पल्टन मात्र एकाच वेळेला जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये केवळ शेअर्स असं नव्हे तर कमोडिटीज आणि काही प्रमाणात करन्सीमध्ये ही गुंतवणूक केलेली व्यक्ती आहे. साहजिक आहे 1956ला बेंजामिन ग्रॅहम यांनी कारकीर्द संपवली आणि एकंदरीतच दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक अर्थकारणाचं जे काही रूप बदललं, त्याच्यानंतर खऱ्या अर्थी सगळीचकडे ग्लोबल इन्व्हेस्टिंगची सुरुवात झाली. आणि त्याची सुरुवातच बेंजामिन ग्रॅहम यांची कारकीर्द त्यांनी स्वतःच्या हाताने आणि निर्णयांनी संपवल्यानंतर झालेली असल्यामुळे टेम्पल्टन यांच्या डायव्हर्सिफिकेशनचं स्वरूप हे बेंजामिन ग्रॅहम यांच्या डायव्हर्सिफिकेशनपेक्षा वेगळं आहे. आणि बेंजामिन ग्रॅहम यांचं वर्णन जर मिस्टर कन्सिस्टंट असं केलं गेलं असेल तर मिस्टर कॉन्टेरियन अशा पद्धतीने जॉन टेम्पल्टन यांचं वर्णन केलं गेलेलं आहे. त्यांच्यामध्ये हे जे फरक सांगत असतानाच त्यांच्यामध्ये असलेली 2 साम्य किंवा काही साम्य सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन या दोघांच्याही गुंतवणुकीच्या एकंदरीतच विचारसरणीला 1929च्या महामंदीनंतरच्या काळामध्ये त्यांनी केलेली गुंतवणूक हे फार मोठ्या प्रमाणावरचं साम्य आहे. त्यामुळे होता होईतो सेफ्टी फर्स्ट अशाच आशयावरती त्यांचा सतत भर राहिलेला आहे. अर्थात कालानुरूप सेफ्टीचीही संकल्पना बदलते. हे बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन यांची जर आपण लागोपाठ पुस्तकं वाचत गेलो किंवा आलटून पालटून वाचत गेलो तर फार पटकन लक्षात येतं. माझं गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक केवळ त्याच्या 15 आवृत्त्या आल्या असं नाही, तर दर आवृत्तीला मी होता होईतो त्यातलं मॅटर अपडेट करण्याचा विचार करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो. आणि त्यामुळे मी काल म्हटलं तसं की एकेका घरामध्ये माझ्या 1 ते 15 सगळ्याच आवृत्त्यांची एक प्रत असते. तर ही अशी अपडेशन्स करताना, त्या तपशिलामध्ये अद्ययावतता आणत असताना मी बरेच वेळेला गंमत म्हणून एक बेंजामिन ग्रॅहमच्या संबंधातलं पुस्तक वाचायचं आणि नंतर जॉन टेम्पल्टन यांच्या पुस्तकातलं प्रकरण वाचायचं, यांच्याविषयीचं पुस्तकातलं प्रकरण वाचायचं, असं करत गेलो. आणि मग लक्षात यायला लागलं की त्यांच्या संकल्पनेमध्ये फरक नाही आहे, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये फरक आहे. कारण शेवटी कोणत्याही शेअर बाजारातली किंवा कुठच्याही साधनातली गुंतवणूक ही त्या वेळेला केलेली असते. आणि मग जसं आयन रँड तिच्या फाउंटन हेडमध्ये म्हणते की मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ हिज प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे आजूबाजूची परिस्थिती. किंवा सुप्रसिद्ध इंग्लिश तत्वज्ञ बेकन जसं म्हणतो की एकंदरीतच होणाऱ्या आणि बाजूला घडणाऱ्या घटनांतनं माणूस आणि त्याचे निर्णय घडत असतात. याची प्रक्रिया किंवा याची फलनिष्पत्ती या दोघांच्या कारकिर्दीमध्ये सापडते. पण शेवटी 1929ची महामंदी इतका वाईट काळ येऊ शकतो हे त्यांनी अनुभवलं होतं स्वतःच्या कारकिर्दीमध्ये. आणि एकंदरीतच दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये एकंदरीतच त्या देशाच्या राष्ट्रीय अर्थकारणाची आणि एकंदरीतच जागतिक अर्थकारणाची जी वाताहत झाली होती आणि नंतर फार मोठ्या प्रमाणावरती त्यातनं जे बदल झाले, त्याचाही परिणाम या दोघांच्या विचार पद्धतीवरती आणि त्यामुळे कार्यशैलीवरती फार मोठ्या प्रमाणावरती झाला. आणि केवळ आजूबाजूची परिस्थितीच असं नाही, तर कौटुंबिक परिस्थितीमध्येही गंमत आहे किंवा साम्य आहे. काल आपण पाहिलं की वयाच्या 9व्या वर्षी बेंजामिन ग्रॅहम यांचे वडील वारले आणि मग त्यांच्यानंतर आईने आपल्या घरातल्या काही खोल्या भाड्याने देणं, पेईंग गेस्ट लोकांना त्यांच्या अन्नधान्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, यातनं त्यांनी चरितार्थ चालवला. तोच प्रकार जॉन टेम्पल्टन यांच्या बाबतीत झाला. जॉन टेम्पल्टन यांच्या वडिलांचं निधन नाही झालं, परंतु त्यांना खूप मोठं आर्थिक नुकसान त्यांच्या व्यवसायामध्ये झालं.
आणि फार लहान वयामध्ये त्यांनी जॉन टेम्पल्टन यांना सांगितलं की यापुढे तुझ्या पैसे तू कमाव आणि तुझं तू शिक किंवा तुझी तू नोकरी कर, तुझं जे काही असेल ते आता माझ्यावर अवलंबून राहू नकोस. तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला अशा वातावरणाची सवय असते आणि म्हणून हे उदाहरण इतकं सविस्तरपणाने घेतलं. आणि त्यामुळे जॉन टेम्पल्टन काय किंवा बेंजामिन ग्रॅहम काय या दोघांनीही अत्यंत काटकसरीने ह्या मोठ्या प्रमाणावरती राहायची सवय जी लहानपणी लागली ती तहहयात राहिली. आपण या व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी वॉरन बफेंचा उल्लेख करणार आहोत, पण वॉरन बफे बेंजामिन ग्रॅहमचे शिष्य आहेत. वॉरन बफे, बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन या तिघांविषयी आजही जागतिक गुंतवणूक क्षेत्रात म्हटलं जातं की ही माणसं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतकी साधी होती की जॉन टेम्पल्टन आणि वॉरन बफे कधीही बिझनेस क्लासने विमानामध्ये प्रवास करत नाहीत. एकदा घेतलेली गाडी ते सहजासहजी पटकन विकत नाहीत. पहिली आपली गाडी वॉरन बफेनी 42 वर्ष वापरली आणि जॉन टेम्पल्टननी 38 वर्ष वापरली आणि ती 38 वर्षापूर्वी घेतलेली कारही सेकंड हँड होती. असला प्रकार होता. आता याला कंजूसी म्हणायचं की साधेपणा म्हणायचं हे मी तुमच्यावरती सोडतो. एकंदरीतच स्वस्त खरेदीचं तंत्र, ज्याला आपण मगाशी बार्गेन हंटिंग म्हटलं, हाही त्यांच्यातला एक साम्यातला मुद्दा आहे. आणि त्याच्याच बरोबरीने बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन यांचं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने असलेलं एक साम्य मला सांगावं असं वाटलं. आणि ते म्हणजे आपण आपल्याविषयी नेहमी असं म्हणतो की अरे माझ्या गुंतवणुकीचे निर्णय चुकतात किंवा मला माझ्या गुंतवणुकीच्या निर्णयाकरता दुसऱ्या कोणावरती तरी अवलंबून राहावं लागतं. याचं कारण असतं की माझं जे चरितार्थाचं साधन आहे, नोकरी असेल, व्यवसाय असेल, ते सांभाळून त्यातनं जे पैसे मिळतात त्याची मी गुंतवणूक करतो. तर एक मोकळेपणाने सांगायचं झालं तर ही आपली अपरिहार्यता आहे. परंतु बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन या दोघांचंही वैशिष्ट्य हे आहे की ते जेव्हा गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत होते त्या काळात सुद्धा त्यांनी कधीही गुंतवणूक असं प्रकार केलेला नाही. काल बेंजामिन ग्रॅहम यांच्याविषयी बोलताना मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या माणसाची 4 वेगवेगळ्या भाषांवरती घट्ट पकड होती. हा स्वतः ऑपेरा लिहायचा, डान्सच्या क्लासेसना जायचा, इतरही अनेक गोष्टींची, साहित्याची, संगीताची, संस्कृतीची त्यांना आवड होती. हाच प्रकार जॉन टेम्पल्टन यांच्या बाबतीत आहे. त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचं अक्षरशः सर्वार्थाने चांगभलं केलं. पण हे करत असताना सुद्धा गुंतवणूक किंवा केवळ जास्तीत जास्त पैसा मिळवणं हे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं. आणि ह्यांच्यातलं 5वं साम्य तुमच्या माझ्या पोर्टफोलिओच्या आकाराशी आहे हे घेऊन मी जॉन टेम्पल्टन यांच्याकडे देतोय. एकंदरीतच कुठच्याही व्याख्यानमालेमध्ये असं असतं की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बोलताना आधीच्या दिवसांचा धावता आढावा घ्यावा, म्हणजे एक बॅकग्राऊंड तयार झाले की पुढचा विषय मांडता येतो. तेही सूत्र होतंच. पण एकंदरीतच जॉन टेम्पल्टनचं स्वतःचं लाडकं तत्व असं होतं की होता होईतो आपल्याकडे सांभाळायला दिलेले असलेल्या पैशांचं प्रमाण हे सतत कमी ठेवायचं, म्हणजे मग खऱ्या अर्थी बार्गेन हंटिंगचा विचार करता येतो. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की बेंजामिन ग्रॅहम असं म्हणत असत की काल मी तुम्हाला म्हणून सिगरेटच्या थोटकाचं उदाहरण दिलं होतं की त्या सिगरेटच्या थोटकात उरलेला एक जरी कश घेतला की ते लक्षात आलं की हा कश संपला की ते आपण जसं थोटूक टाकून देतो तसं आपल्या जवळचे शेअर्सही विकत राहायला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच आपल्या पोर्टफोलिओचा आकार कमी राहतो. एक्झॅक्टली हाच प्रकार जॉन टेम्पल्टननी त्यांच्या म्युच्युअल फंडांबाबत किंवा त्यांच्याकडे गुंतवणूकदारांनी दिलेल्या पैशाच्या बाबतीतही केलेला आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की काल मी बेंजामिन ग्रॅहम विषयी म्हणताना असं म्हणलं तर की लहान माणसाला स्कोप नसतो, तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदाराला स्कोप नसतो असं नाही. तुमचा आकार जर लहान असेल तर जिथे संस्थात्मक गुंतवणूकदार जात नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत तिथे आपण जाऊ शकतो. अगदी याच आशयाने जॉन टेम्पल्टन असं म्हणतात की जेवढा तुमचा आकार लहान असेल तेवढी तुमची बार्गेनिंग पॉवर वाढते, कारण तुम्हाला जास्त संधी मिळत राहतात. अशा प्रकारचा भाग आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर हे तत्व किंवा हे तंत्र जर आपल्याला अवलंबायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये इमोशनली इन्व्हॉल्व होता कामा नाही, हे बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन यांचं दोघांचंही म्हणणं आहे. आणि म्हणजे एकंदरीतच इतिहास, धर्मकारण आणि शेअर बाजार या तिघांची घातलेली सांगड म्हणजे सर जॉन टेम्पल्टन असं महत्वाचं वर्णन त्यांच्या शब्दात करता येईल. हे वर्णन करण्याचं कारण असं की जॉन टेम्पल्टन यांचं सगळ्यात गाजलेलं वाक्य असं आहे की हिस्ट्री शोज दॅट पीपल ओव्हर रिॲक्ट टू सरप्राइजेस इन द मार्केट अँड देअरफॉर अंडरस्टँडिंग ऑफ द हिस्ट्री ऑफ द मार्केट इज अ ह्यूज ॲसेट फॉर इन्व्हेस्टमेंट.
कदाचित आपल्या नकळत या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेमधनं आपण एक्झॅक्टली याच पद्धतीच्या निकषाला पोचू की काय, किंवा अशी आपल्या मनामध्ये बॅकग्राऊंड निर्माण होईल की काय, हे मला फार महत्वाचं वाटतं. हे वाक्य आज अगदी सुरुवातीला घ्यायचं कारण असं की काल जसं आपण बेंजामिन ग्रॅहम यांचा विचार करताना म्हटलं की त्यांनी सांगितलं की मी माझ्या खरेदीचंही तंत्र निर्माण करतो, मी माझ्या विक्रीचंही तंत्र निर्माण करतो, मी ते सातत्याने वापरत राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या बाजारामध्ये मी ते वापरतो. तशाच अर्थाने जॉन टेम्पल्टन असं म्हणतात की आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की मार्क ट्वेन यांचं वाक्य आहे की हिस्ट्री नॉट ओनली रिपीट्स बट हिस्ट्री ऑल्सो राईम्स. एकंदरीतच जॉन टेम्पल्टन यांची जर कारकीर्द पाहिली तर असं लक्षात येतं, हे पुढचं वाक्य माझं आहे की कदाचित जे मार्क ट्वेन म्हणला की हिस्ट्री नॉट ओनली रिपीट्स बट इट ऑल्सो राईम्स, त्याचा पुढचा भाग कसा असा असावा, हिस्ट्री नेव्हर सेज गुड बाय, इट ओनली सेज लेट अस मीट अगेन व्हेन टाइम परमिट्स. हे सांगायचं कारण असं की एकंदरीतच जॉन टेम्पल्टन यांना कॉन्टेरेरियर अशासाठी म्हणलं जायचं की ते म्हणायचे की आपण लक्षात घेऊ की ज्या वेळेला सगळ्यात मोठं संकट असतं त्याच्यानंतरचा काळ हा सगळ्यात मोठी पुढच्या दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी असते. अशा पद्धतीने जर पाहायचं असेल तर आपल्याला इतिहासाचा विचार करावा लागतो. आणि आज जे कोरोना नंतरच्या वातावरणामध्ये तुम्ही आणि मी मनामध्ये धास्तावलेलो आहोत आणि अत्यंत साहजिक आहे, त्यात गैर काहीच नाही, तर अशी संधी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कोरोनानंतर आपल्याला मिळू शकते का याचा विचार करू. कारण जॉन टेम्पल्टन यांनी 1999 साली दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, आपल्या लक्षात असेल की 1990चं दशक हे एकंदरीतच केवळ आपल्या देशांमध्ये आर्थिक घोटाळ्यांसाठी नांदलं जात होतं किंवा गाजत होतं अशातला भाग नाही. 80च्या दशकाच्या शेवटी फार ईस्टर्न क्रायसिसचा विषय आला आणि 99-2000 मध्ये एकंदरीतच महामंदीचा काही प्रमाणामध्ये काळ आला. तर त्यांनी असं सांगितलं होतं की 1929 आणि 1970 आणि त्या पार्श्वभूमीवरती ती त्या काळामध्ये त्यांची मुलाखत घेतली होती. आणि त्या मुलाखतीमध्ये जॉन टेम्पल्टन असं म्हणाले की 1929 आणि 1970च्या महामंदीचा बाजारावरती झालेला खरा परिणाम लक्षात यायला मध्ये 2 वर्षाचा काळ उलटून जावा लागला आणि या काळामध्ये मी सातत्याने चांगल्या शेअर्सची खरेदी करत राहिलो आणि त्यातून मी नंतरच्या काळामध्ये मी माझ्या नफ्याची सुरुवात केलेली आहे. आणि हे करत असताना मी सातत्याने वापरलेलं तंत्र, असं जॉन टेम्पल्टन म्हणतात, मी सातत्याने वापरलेलं तंत्र असं आहे की जे घेण्यामध्ये माझी चूक झाली हे माझ्या लक्षात येत आहे तिथे कोणत्याही प्रकारची भावनिकता न येता, एवढ्याकरता मी मगाशी भावनिक तटस्थता हा शब्द वापरला, तो त्या मुलाखतीत त्यांनी अनेक वेळा वापरलेला आहे. त्यांची ही मुलाखत यूट्यूबवरती काही प्रमाणामध्ये जरूर उपलब्ध आहे. तुम्हाला जर ही मुलाखत किंवा हा संदर्भ उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या सवडीनं, तुमच्या फुरसतीनं ती तुम्ही जरूर बघू शकता. अर्थात मी म्हणलं तसं तो फक्त 7 ते 8 मिनिटाचा एक्सरट आहे. आता त्या काळची नियतकालिक किंवा मासिक मात्र मिळणं फार मोठ्या प्रमाणावरती अशक्य आहे. तर त्यांनी असं सांगितलं होतं की आपला जर निर्णय चुकलाय असं वाटत असेल तर अत्यंत मंदीच्या आणि अत्यंत तेजीच्या काळातला हा एक फायदा असतो की आपला निर्णय चुकतोय असं वाटलं तरी सुद्धा शेअर्स विकण्याची आणि विकत घेण्याची संधी मिळत राहते आणि ती संधी मात्र आपल्याला साधता आली पाहिजे. जे एकंदरीतच बेंजामिन ग्रॅहम ज्या क्रशचं, सिगारेटच्या थोटकाचं उदाहरण देत होते, त्याच्या दुसऱ्या एका लॉजिकल एंडनी हा मनुष्य विचार करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. पण अर्थात जॉन टेम्पल्टन असा विचार काय पद्धतीने किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये करतायत याच्यामधल्या 2 गोष्टी आपण लक्षात घेऊया. हे स्पष्ट करत असताना जॉन टेम्पल्टननी आपल्या मुलाखतीतनं, आपल्या कृतीतनं अनेक वेळा असं दाखवून दिलंय किंवा त्यांची अशी श्रद्धा होती की एक म्हणजे जसं तुमची आणि माझी वागण्याची एक पद्धत असते तशी बाजाराची त्याची अशी एक वागण्याची पद्धत असते. असाच शब्दप्रयोग बेंजामिन ग्रॅहमने मिस्टर मार्केट अशा अर्थाने केला होता. आणि ते गमतीने असं म्हणायचे. आता ही बेंजामिन ग्रॅहमची जेव्हा मिस्टर मार्केट ही संकल्पना मी वाचत असतो त्यावेळेला मला राहून लक्ष्मणच्या कॉमन मॅनच्या कार्टूनची आठवण होते. तर बेंजामिन ग्रॅहम असं म्हणत असत की मिस्टर मार्केट ही संकल्पना अशी आहे की दररोज सकाळी तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या नका देऊ, तुम्ही त्याला बोलवा नका बोलवू, तुम्ही त्याच्याशी बोला नका बोलू, एक अशी संधी तुमच्या समोर येते, ती तुमच्या दारावरती नॉक करते आणि तुम्हाला विचारते मी हे करायला तयार आहे, तुम्ही यातलं काय काय घ्यायला किंवा द्यायला तयार आहात.
आपण आज त्याला रिस्पॉन्स दिला नाही तरी उद्या येते, उद्या रिस्पॉन्स दिला नाही तरी परवा येते. आणि ही जी बाजाराची पद्धत आहे, या वागण्याच्या पद्धतीला बेंजामिन ग्रॅहम मिस्टर मार्केट असं म्हणतात, तर जॉन टेम्पल्टन असं म्हणतात. या मिस्टर मार्केटचा हा शब्द प्रयोग त्यांनी नाही केला, त्याने एवढंच म्हणलं की बेंजामिन ग्रॅहम जसं म्हणतात तसं बाजाराची ही जी एक कार्यशैली आहे त्याच्यामधला एक भाग असा असतो की त्या बाजाराच्या स्वभावामध्येच असं लिहिलंय, हे माझं वाक्य बरेच वेळा माझ्या अनेक भाषणांमध्येही येतं, की कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब आणि टोकाची प्रतिक्रिया द्यायची आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने ती सुधारत जायची. चांगल्या अर्थानं याला बाजार असं म्हणतात. आज गेले काही दिवस, काही आठवडे आपण जे बाजारामध्ये पाहतोय की काल मार्केट 200 पॉईंटनी खालती गेलं, आज 1000 पॉईंटनी वरती आलं. या 24 तासामध्ये कोणताही महत्वाची आर्थिक घडामोड ना आपल्या देशात झाली ना आपल्या जगात झाली. असं जरी असलं तरी बाजार फिरत राहतो, बाजार घडत राहतो आणि याच्यावरती लक्ष ठेवलं. पण लक्ष ठेवणं याचा अर्थ दरवेळेला कार्यप्रवण राहणं असं नाही. पण लक्ष अशासाठी ठेवायचं की ते जसं बगळा तलावामध्ये एका पायावरती उभा राहतो, तासनतास उभा राहतो, परंतु तो समोर त्याचा मासा त्याला दिसला की तो अत्यंत वेगाने झडप घालतो. पण ती झडप घालण्यासाठी आधी माशावर लक्ष ठेवावं लागतं आणि त्या माशावर लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने त्या तळ्यामध्ये उभं राहावं लागतं. एकंदरीतच या दोघांचंही तंत्र स्टे इन्व्हेस्टेड असं नसलं तरी स्टे फोकस असा जरूर आहे. आणि त्यांच्या अर्थाने की केवळ माझ्या हातात कॅश आहे, माझ्याकडे इन्व्हेस्टिबल सरप्लस आहे म्हणून मी दरवेळेला प्रत्येक शेवटच्या पैशापर्यंत बाजारात गुंतवणूक करत राहिलंच पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. पण बाजारमध्ये गुंतवणुकीची संधी असते हे जितकं सत्य आहे, तितकंच त्या गुंतवणुकीच्या संधीची तुम्हाला बाजार प्रायर नोटीस किंवा पूर्वकल्पना देत नसतं. अनुभवातनं तुम्हाला ते धागे, ते आडाखे, ते संकेत ओळखायचे असतात आणि एवढ्या करता बाजाराच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून मी मगाशी जॉन टेम्पल्टन यांचं वाक्य सांगितलं की हिस्ट्री शोज दॅट पीपल रिॲक्ट टू द सरप्राइजेस. आणि हे रिॲक्शन ओव्हर रिॲक्शन असते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की बाजार अत्यंत टोकाची प्रतिक्रिया देतं, तर खरं म्हणजे आपण कलेक्टिव्हली म्हणजे बाजार असतो. म्हणजे जसं माझ्या एका दुसऱ्या भाषणामध्ये मी गमतीने म्हटलंय तसं, गमतीने नाही ते विधान खरंच आहे, की जसं आपल्याला एक धडा होता शाळेमध्ये असताना आणि त्याच्यामध्ये श्रीम माटे म्हणायचे की देश म्हणजे देशातली माणसं, तसं बाजार म्हणजे बाजारातले गुंतवणूकदार हे असतं. पण त्या गुंतवणूकदारा जसं आपल्या वर्गामध्येही काही मुलं खूप हुशार असतात आणि काही मुलं ढ असतात, तशी बाजारातली जी हुशार मुलं आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणजे जॉन टेम्पल्टन आहेत. जॉन टेम्पल्टन किती काळाच्या पुढचे होते याचा जर विचार करायचा झाला तर 2 ते 3 गोष्टी प्रामुख्याने मला सांगायला लागतील. पण त्याच्या आधी मला ही दोन्ही उदाहरणं अशासाठी द्यायची आहेत किंवा एकंदरीतच ही 5ही उदाहरणं अशासाठी द्यायची आहेत की आपण दरवेळेला असं म्हणतो की आपली एखादी चूक होते आणि आपण या बाजारातनं बाहेर यायचा विचार करतो. तर या 5ही जणांची इतकी दिगंत कीर्ती असून ही त्या माणसांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चुका केली आहेत. आपल्यात आणि त्यांच्यामध्ये असलेला फरक इतकाच असतो, आपण आपल्या चुकांमध्ये अडकून पडतो, हे वेळच्या वेळी त्या चुकातनं बाहेर येतात आणि पुन्हा आयुष्यामध्ये तीच चूक निदान त्याच स्वरूपाची करणार नाही याच्याकडे ते लक्ष देतात. म्हणजे जसं आपण शाळेत शिकत असताना आपल्या घरातले वडीलधारी माणसं किंवा शिक्षक सांगत असत की तीच चूक परत केलीस तर ओरडेन, दररोज जर नवीन चूक केलीस तर माझी हरकत नाही, कारण त्या निमित्ताने तू प्रयत्न करत राहशील. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट पीपल ओव्हर रिॲक्ट असं जेव्हा जॉन टेम्पल्टन म्हणतात त्याचा अर्थ तो आहे. त्यांच्या शांतपणे स्वतःच्या चुका त्यांनीच त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात एका जागी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यात ते असं म्हणले ते की मला कधीही टेक्नॉलॉजी कंपन्या कळल्या नाहीत आणि त्या कळल्या नाहीत म्हणून मी त्याच्यात कधी गेलो नाही. हे असं ते म्हणत असले तरी बेंजामिन ग्रॅहम, वॉरन बफे एका बाजूला आणि जॉन टेम्पल्टन दुसऱ्या बाजूला आहेत. बेंजामिन ग्रॅहम आणि वॉरन बफे या दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीच्या ज्या ज्या टप्प्यावरती टेक्नॉलॉजी कंपन्या होत्या त्या घेण्याचं बहुतांशपणानं टाळलं. अगदी उतार वयामध्ये वॉरन बफे आणि बिल गेट्सची जेव्हा ओळख झाली, मैत्री झाली, दोस्ती झाली, त्यावेळेला त्यांचा बिल गेट्सवरती विश्वास बसल्यामुळे वॉरन बफेचा पुढे त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक केली आणि मग बर्कशायर हाथवेच्या बोर्डावरती बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्टच्या बोर्डावरती वॉरन बफे असं झालं. पण तो फार पुढचा टप्पा होता. या माणसानं जॉन टेम्पल्टननी
आपण टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गुंतवलेली नाही हे लक्षात आलं. पण ज्या वेळेला टेक्नॉलॉजी कंपन्या वाढतायत असं लक्षात आल्यानंतर ऑल्दो ही वॉज ऑलवेज ॲडव्होकेट ऑफ लोईंग बाय, ही सेड इट इज इक्वली इम्पॉर्टंट टू फाइंड आउट अ निश एरिया अँड ही इन्व्हेस्टेड. आणि त्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचा 50च्या दशकातला जो पहिला काळ आहे तेजीचा, त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती टेक्नॉलॉजी कंपन्यातनं या माणसानं म्हणजे सर जॉन टेम्पल्टन यांनी फार मोठ्या प्रमाणावरती फरक केलेला आहे. मला बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन ही माणसं पहिल्या 2 दिवसात अशासाठी घ्यायची होती की बहुतांश वेळेला तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य असं म्हणतो, विशेषतः आपल्यासारखे डोंबिवली ठाण्याला राहणारी माणसं, की आपला निम्मा वेळ ट्रेनमध्ये आणि ऑफिसमध्येच जातो आणि आपण असं म्हणतो की अरे बाजाराच्या पेक्षा मी भावनिकदृष्ट्या किती लांब किंवा दूर आहे हे माहिती नाही मला, पण तांत्रिकदृष्ट्या जरी मी जवळ असलो तरी भौगोलिकदृष्ट्या मात्र मी लांब असतो. तर खरं सांगायचं म्हणजे हा मुद्दा तितकासा बरोबर नाही. ह्याचं एक उदाहरण म्हणजे बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन आहेत. मुळातच आत्ता आपल्या देशाच्या किंवा एकंदरीतच जागतिक शेअर बाजाराचं ज्या पद्धतीचं ॲटोमेशन झालेलं आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा मूळ तंत्रच आणि तत्वच मुळी असं आहे की टेक्नॉलॉजी हॅज रिमूव्ड ऑल द जॉग्राफिकल बॅरियर्स. त्या काळामध्ये साहजिकच जॉन टेम्पल्टनच्या सुरुवातीचा काळ आणि बेंजामिन ग्रॅहमची संपूर्ण कारकीर्द इतक्या मोठ्या प्रमाणावरती बाजाराचं किंवा शेअर बाजाराचं कॉम्प्युटरायझेशन झालेलं नव्हतं. पण तरीसुद्धा केवळ भौगोलिकदृष्ट्या नाही तर भावनिकदृष्ट्या सुद्धा शेअर बाजारापासनं ही दोन्ही माणसं लांब राहिलेली आहेत. आणि ते असं म्हणायचंय की बाजाराच्या भौगोलिकदृष्ट्या आपण जितके जवळ असू त्यावेळेला बाजारामध्ये ज्या उलटसुलट चर्चा सतत होत असतात त्या चर्चांचा आपल्या कळत न कळत आपल्यावरती प्रभाव पडतो किंवा पगडा बसतो आणि आपणही मग त्या बाजारासारखाच विचार करायला लागतो. आणि बाजारापेक्षा थोडा वेगळा विचार केला तरच आपल्याला पैसे मिळतात. आपण जर बाजाराबरोबर प्रवाहपतितासारखे वाहत राहिलो तर जे बाजाराचं होईल ते आपलं होईल. मग याच्यामध्ये पैसे मिळाले तरी ते ॲव्हरेज रेटने मिळतात आणि आपलं टायमिंग बाजारापेक्षा कमी जास्त झालं तर बहुतांश वेळेला आपण लुझिंग एंडला येतो. आणि म्हणून शक्य असूनही ही दोन्ही माणसं भौगोलिकदृष्ट्या बाजारापासून लांब राहिली आणि या दोघांनीही त्यांच्या मुलाखतींमध्ये, चरित्रांमध्ये, त्यांच्या लेखांमध्ये आणि एकंदरीतच त्यांच्या कार्यपद्धतीतनं दाखवून दिलंय की असं बाजूला राहिल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त फायदा झालाय. मला वाटतं तुमच्या माझ्यासारखी माणसं ज्या वेळेला असा विचार मांडतात की आपल्याला ती एक जॉग्राफिकल प्रॉक्सिमिटी, टेक्नॉलॉजिकल प्रॉक्सिमिटी, इमोशनल प्रॉक्सिमिटी नाही म्हणून आपल्याला यश मिळत नाही, हा मुद्दा तितकासा बरोबर नाही. प्रश्न असा आहे की माझी इंटेग्रिटिकल प्रॉक्सिमिटी आणि माझी इंटेलेक्च्युअल प्रॉक्सिमिटी त्या बाजाराशी जर जास्त असेल तर ती जॉग्राफिकल प्रॉक्सिमिटी आहे की नाही याचा मुद्दा किंवा याचं महत्त्व फारसं उरत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवरती आता जर मूळ जॉन टेम्पल्टन यांच्याकडे जायचं झालं तर हा मनुष्य इतरांपेक्षा किती वेगळा होता याचं फार चांगलं उदाहरण एक देता येईल. उदाहरण म्हणून बघूया. त्यांना एकदा विचारलं गेलं होतं त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्ये, कारण मी मगाशी म्हणलं तसं की 1912चा जन्म आहे आणि 2008चा मृत्यू आहे, म्हणजे जवळजवळ त्यांना 96 वर्षाचं आयुष्य आहे. आणि पहिली 15-16 वर्ष सोडली तरी जवळजवळ पुढची 7.5-8 दशकं हा मनुष्य या नात्या स्वरूपात गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत राहिलेला आहे. आणि त्यामुळे साहजिक इन ऑल सेन्स इज अ टॉवरिंग पर्सनॅलिटी. आणि तसं शारीरिकदृष्ट्या सुद्धा काल मी बोलताना म्हटलं होतं की बेंजामिन ग्रॅहम यांची उंची जमतेम 5.25-5.5 फूट होती, तसं जॉन टेम्पल्टन यांचं नव्हतं. जॉन टेम्पल्टन यांना फार रिझनेबल उंची होती, म्हणजे तशाही अर्थी तो टॉवरिंग पर्सनॅलिटी होता. कर्तृत्व म्हणून तर आहेच. पण सर जॉन टेम्पल्टनना असं विचारलं होतं की तुमच्या इतक्या चांगल्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? साधारणपणे आपण आपल्या दिलेल्या टेक्निक्सला, आपण आयुष्यभराच्या अनुभवातनं डेव्हलप केलेल्या टेक्निक्सना देतो. त्यांनी काही प्रमाणात त्याचा उल्लेख केलाय, पण ते वारंवार असं म्हणत असत की माझ्या घरचे संस्कार, माझ्या बायकोनी दिलेली साथ आणि प्रत्येक वेळेला गुंतवणुकीचं नवीन गुंतवणूक सुरू करत असताना देवाचं नाव घेऊन सुरुवात केलेली गुंतवणूक, यातनं मला यश मिळत गेलं. यातल्या प्रत्येक मुद्द्याविषयी वेगवेगळी मतं असू शकतात याची मला कल्पना आहे, परंतु त्याच क्षेत्रामध्ये कार्यरत राहूनही, की ज्याला शेअर बाजाराला मोहमयी बाजार म्हटलं जातं, पैशाच्या मागे लागला असं म्हटलं जातं आपल्या देशात आज सुद्धा, त्या क्षेत्रामध्ये इतकं टॉवरिंग यश की त्यांच्या मृत्यूनंतरही आज 12 वर्षांनी त्यांच्याकडे एका वेगळ्या पद्धतीचा आयकॉन, आयडल किंवा आदर्श म्हणून बघितलं जातं.
आणि म्हणून मी मगाशी म्हणलं की इतिहास, धर्मकारण आणि शेअर बाजार यांची सांगड घालणारा मनुष्य, त्यांनी धर्मकारणाचा शेअर बाजार केला नाही, पण धर्मकारणाचा इतिहास नक्की केला. त्यांनी शेअर बाजारामध्ये धर्म आणला नाही, परंतु शेअर बाजारातही सत्यानं वागता येतं याचे उत्कृष्ट नमुने म्हणजे बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन आहेत. काल जसं मी म्हटलं की बेंजामिन ग्रॅहमनी 1929च्या महामंदीमध्ये ज्यांनी पैसे त्यांच्याकडे दिले होते जे बुडले, ते पूर्ण करेस्तोवर, केवळ मुद्दल नाही सव्याज पूर्ण परत करेस्तोवर या माणसानं ब्रोकिंगमधनं आपल्याला नफाही घेतला नाही आणि बोनसही घेतला नाही. आणि या काळामधला त्यांच्या चरितार्थाचं साधन हे त्यांच्या कोलंबिया विद्यापीठातला प्राध्यापक म्हणून असलेला पगार आणि एकंदरीतच लेख आणि पुस्तकं यातनं मिळालेलं मानधन जसं होतं, तोच प्रकार जॉन टेम्पल्टन यांचा आहे. जॉन टेम्पल्टन हे एका अर्थी ज्याला आज आपण सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड्स असं म्हणतो, त्या सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड्सचे जनक आहेत. साहजिकच एका विशिष्ट क्षेत्राच्या पुरेशी जेव्हा आपण गुंतवणूक करत असतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये अडचण येत असे. तर जॉन टेम्पल्टन यांनी त्या काळामध्ये त्यांच्या कंपनी पुरेसा, त्यांच्या संस्थे पुरेसा घालून दिलेला दंड कसा होता की गुंतवणूकदारांना जोपर्यंत आपण अबव ॲव्हरेज रिटर्न देत नाही तोपर्यंत तरी आपल्या संस्थेच्या सगळ्या कंपन्यांचा कारभार हा कॉस्ट इफेक्टिव्ह राहिलाच पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की वैयक्तिक जीवनात साधा होताच. ते किती साधे होते तर त्यांनी असं सांगितलं की मी लग्न तसं त्या मानाने खूप लवकर केलं, परंतु जसं बेंजामिन ग्रॅहमने 3 लग्न केली म्हणजे आधीचे 2 घटस्फोट झाले, तसं जॉन टेम्पल्टन यांच्या बाबतीत नाहीये. जॉन टेम्पल्टनचं त्यांच्या बाबतीत आपल्यासारखंच आहे. ते म्हणले वयाच्या त्या मानाने लहान वयात मी लग्न केलं आणि मरेपर्यंत माझी एकच बायको होती. त्या बायकोनी म्हणले मला घालून दिलेला दंड कसा होता की उत्पन्नाच्या निम्म्या भागाची बचत ही झालीच पाहिजे आणि त्यामुळे मग उरलेल्या पैशात सगळं जमवायचं, म्हणून मी ही गणितं मांडली. ही जी गणितं आहेत यातनं तो जो एक दृष्टिकोन आहे तो जन्माला येत राहतो. हा मनुष्याने शेअर बाजाराचा अभ्यास किती वेगवेगळ्या पद्धतीने केला याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण देतो. की जसं काल मी बोलताना बेंजामिन ग्रॅहम यांच्याविषयी म्हणलं की ते ज्या वेळेला ग्रॅज्युएट झाले त्यावेळेला त्यांना 3 विषयांमध्ये इतके चांगले मार्क होते की त्या 3ही विषयात किंवा त्यातल्या कोणत्याही एका विषयामध्ये तुम्ही प्रोफेसर म्हणून जॉईन व्हा अशी कल्पना किंवा प्रस्ताव विद्यापीठाने त्यांच्याकडे मांडला होता. ते सगळं सोडून बेंजामिन ग्रॅहम एका दलाली कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून लागले की त्यामुळे ते डेट्सचे भाव लिहायला लागले आणि पुढे त्या क्षेत्राचा इतका अभ्यास केला की त्यातनं त्यांनी डेट्सचे रिसर्च रिपोर्ट लिहायला सुरुवात केली. ती पुढच्या सिक्युरिटी अनालिसिसची तरतूद होती. असंच बरंचसं साम्य जॉन टेम्पल्टन यांच्या काळामध्ये आहे. मी ही वारंवार उदाहरणं किंवा तुलना अशासाठी देतोय की तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला असं वाटतं की आपल्या घरातल्या परिस्थितींमुळे असेल किंवा इतरही काही कारणांमुळे असेल, आपण आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर किंवा टप्प्याच्या आधी आपली पुढची पिढी त्या मनाने खूप समाधानी आहे, खूप वेगळ्या स्थितीमध्ये आहे, त्याचा आनंद आहे, हेवा नाही. पण आपल्याला बहुतांश वेळेला आता मी काल म्हटलं तसं की कालच मला वयाची 60 वर्ष पूर्ण झालेत, तर आपल्या पिढीमध्ये अनेकदा असं सांगितलं की तुला ग्रॅज्युएट पर्यंत शिकवायची माझी जबाबदारी होती, आता पुढे शिकायचं असेल तर नोकरीला लागून शिका. तर हा प्रकार फक्त आपल्या बाबतीत झाला असं नव्हे, हा आपला लिमिटिंगशन फॅक्टर नाही होता कामा. बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टनच्या बाबतीतही हेच झालं. जॉन टेम्पल्टननाही असा प्रस्ताव दिला होता, ते म्हणले नाही मला करायचं, तो टॉपर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यावेळेला त्यांनी 100 दिवसांमध्ये 35 देशांचा दौरा केला. त्यावेळेला खिशामध्ये फक्त $10 होते आणि त्या $10 एवढा दौरा पूर्ण करायचा म्हणून अक्षरशः डेकवरती झोपण्यापुरेशी जागा मिळेल असं तिकीट काढलं होतं आणि शिळे पाव, तुकडे, फळांचे तुकडे याच्यावरती दिवस काढले होते. त्याच्या आधी मात्र चांगले मार्क मिळालेले असल्यामुळे त्यांनी जगभरातल्या 100 कंपन्यांना अर्ज पाठवून ठेवला होता. मला वाटतं ही संकल्पना जे माझ्या वयोगटातले त्यांना ही नवीन नाहीये की आपल्याला घरी सांगितलं जायचं फायनल इयरची एक्झाम झाल्या अरे तेवढ्याकरता आपण टाइम्स ऑफ इंडिया खरं म्हणजे त्या काळात वाचायला सुरुवात केली, कारण त्याच्यामध्ये दर सोमवारी त्यावेळेला अपॉइंटमेंट्स नावाची एक सप्लिमेंट यायची. मग आपल्याला एक्सपिरियन्स असो वा नसो आपण अर्ज करत दिलो. फक्त आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक असा आहे, आपल्याला जर एखाद्या कंपनीचा कॉल आला तर सगळं सोडून आपल्याला आई वडील तिकडे पिटाळायचे. याने त्या अर्जातच लिहिलं होतं मी अशा दौऱ्यावरती जातोय, मला हा दौरा पूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला मी पटत असेल तर येतो. हा प्रकार त्याचं कारण असं आहे की ही जी पुढची ग्लोबल इन्व्हेस्टिंगची संकल्पना आहे ती ग्लोबल इन्व्हेस्टिंगची संकल्पना इथे आली.
बाकीचं सगळं जग मुळात आता कल्पना करू की त्या काळामध्ये यांचा 1912चा जन्म आहे, म्हणजे 1930चा आपण विचार करतोय. नुकतंच पहिलं महायुद्ध होऊन गेलंय. महामंदीची सुरुवात 1929-1930 साली झाली आहे. अशा वेळेला आणि मुळात आजच्यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती की गुगल आहे, याहू आहे, व्हॉट्सअप आहे, असली भानगड काही नाही. म्हणजे पुस्तकातनं किंवा पेपरमधनं, पुन्हा टीव्हीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रसार नाही, वेगळी चॅनल असण्याचा तर प्रश्नच येत नाही. ब्रेकिंग न्यूज किंवा एक सबसे तेज किंवा एक पाऊल पुढे असलाही काही भानगडीचा प्रकार नाही. त्या काळात सगळी जनता ही ऐकीव बातमीवरती किंवा वाचीव बातमीवरती अवलंबून होते. त्यावेळेला या माणसानं त्या वयात एज इज ऑन हिज साइड, क्वालिफिकेशन इज ऑन हिज साइड अँड नाऊ एक्सपिरियन्स इज ऑल्सो इन हिज साइड, कारण तो प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहून आलाय. आता तुमच्या लक्षात येईल की बेंजामिन ग्रॅहम जेव्हा म्हणतात की यू शुड इन्व्हेस्ट इन दोज फील्ड्स विच यू नो फर्स्ट हँड, हे ते फक्त म्हणत राहिले, या माणसानं ते अंमलात आणलं आणि इथनं ग्लोबल इन्व्हेस्टिंगची सुरुवात झाली. आज आपण जपानची चर्चा करतोय. करोना आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चीनमधले आमचे बेसेस आम्ही आमच्याकडे हलवू हे म्हणण्याचं धाडस जपानने दाखवलं. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की जपान ह्या अमेरिकेमधल्या महत्वाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा सगळ्यात मोठा बॉन्ड होल्डर आहे. त्याची कारणं वेगळी असतील, कारण जपानच्या लोकसंख्येचं प्रमाण आणि स्वरूप असं आहे की तिथे आपल्या देशासारखा डेमोग्राफिक डिव्हिडंड नाही. तिथे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दे नीड अ रेग्युलर इन्कम अँड दे नीड अ सेफ इन्कम. त्यामुळे जपानमध्ये अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट्सची एकदा ओव्हर एक्झॉस्ट झाली की तो सगळ्याचा सगळा पैसा अमेरिकेमध्ये गुंतवतो. पण आज जपानकडे लक्ष वेगळ्या पद्धतीने गेलं. परंतु हिरोशिमा नागासाकीच्या बॉम्बस्फोटानंतर, त्याच्यावरती बॉम्ब टाकल्यानंतर जपानची अर्थव्यवस्था दुसऱ्या महायुद्धानंतर कोसळली होती. हे आयुष्यात कधी उभे राहतील असं कोणाचाही विश्वास नव्हता. त्या दिवसापासून जॉन टेम्पल्टन या माणसाने जपानकडे लक्ष ठेवलं होतं. ही वॉज द फर्स्ट वन टू से इन 1949, म्हणजे वय वर्ष फक्त 37 आहे. पण ह्या आधीच्या देशांच्या दौऱ्यामुळे कुठे काय वेगळं असतं हे लक्षात ठेवायची सवय होती. ते असं म्हणले ते की जपानची जी कार्यपद्धती आहे, जपानी कामगारांची जी कार्यकुशलता आहे, जपानी लोकांचं जे फ्रगल पद्धतीचं म्हणजे काटकसरीनं राहण्याचं स्वरूप आहे, त्यामुळे आणि त्यांच्याकडे असलेली सगळ्यात मोठी आणि महत्वाची राष्ट्रनिष्ठा जी आहे, त्यातनं त्यांच्यावरती जितकं संकट मोठं येईल त्याच्याहून दुपटीने ते वेगाने वाढतील याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये या माणसांनी 1954 साली जपानमधली पहिली गुंतवणूक केली आहे, मुद्दा पहिला. पण तरीही दुसरं महायुद्धामध्ये ज्या दिवशी बघा जे कसा एखादा मनुष्य रिॲक्ट होतो, ज्या दिवशी हिरोशिमा नागासाकीमध्ये वरती अशा पद्धतीची बॉम्बची वृष्टी करण्यात आली, त्या काळामध्ये त्यांनी युरोपमध्ये जपानी ब्रोकर ज्याला इंग्लिश बोलता येतं असा शोधला, स्वतःचे पैसे आधी गुंतवले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मिळाल्यानंतर जपान फंड म्हणून तशी जपान फंड हा माझा शब्द, जपानला उद्देशून अशी एक स्कीम बनवली आणि तिकडे पैसे गुंतवले. त्या काळामध्ये पैसे अत्यंत कमी प्रमाणात गुंतवले, कारण जपानची अर्थव्यवस्था किती बंदिस्त होती किंवा किती खुली होती त्याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. विशेषतः जे माझ्यासारखे 10वी SSCच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत, तर आपल्याला सगळ्यांना फाउंडेशन कोर्समध्ये जॅपनीज हिस्ट्री नावाचा पेपर होता आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी वर्णन केलेलं होतं की जपानमध्ये दुसऱ्या कोणी पैसे गुंतवले तर जपानची हरकत नव्हती, परंतु जपाननी जर पैसे तुम्हाला काढून घ्यायचे असतील तर ते तुमच्या हातात नव्हतं, ते त्यावेळच्या जपानी सरकारच्या हातात होतं. त्यामुळे लोकांचे पैसे वेळच्या वेळी आपण परत देऊ शकणार नाही, म्हणून या माणसानं स्वतःचे पैसे तिथे गुंतवले. त्या वेळेला त्या काळाचं वर्णन करताना आणि मग नंतर जसजशी जपानची दारं उघडी होत गेली तस अर्थव्यवस्थेची, राष्ट्राची, तसतसं त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे जपानमध्ये गुंतवायला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये जॉन टेम्पल्टन यांना ह्याविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते म्हणले, अहो कधी ना कधीतरी ही दारं खुली करावी लागतील, याच्यावरती माझा पूर्ण विश्वास होता. मग अशी दारं खुली केल्यानंतर जेवढी जास्तीत जास्त लोक येतील तेवढ्या माझ्या संधी कमी झाल्या असत्या आणि मुळात अशी लोक आल्यानंतर मला जी विकण्याची संधी मिळाली असती ती मी आधी गेलो नसतो तर मला मिळाली नसती, कारण मुळात मीच आधी गुंतवलं नसते तर मी विकणार कुठून. मला वाटतं जपान हे एक आपण उदाहरण म्हणून पाहू.
अशा पद्धतीच्या गुंतवणुकीच्या संधी आपल्याच देशामध्ये आपल्याला मिळू शकतील का? काल एका वेगळ्या संदर्भामध्ये मी जसा उल्लेख केला होता तसा की एकंदरीतच करोनानंतरच्या काळामध्ये केवळ जगाची असं नव्हे, आपल्या देशाची, आपल्या राज्याची, आपल्या बाजाराची ही परिस्थिती बदलणार आहे. आणि जसंच मगाशी मी जॉन टेम्पल्टन यांचं विधान सांगितलं की 1929 आणि 1970 याच्या मंदीचे परिणाम जाणवायला शेअर बाजारामध्ये 2 वर्ष गेली. याचा अर्थ या 2 वर्षाच्या काळामध्ये मी लोकांच्या आधीच गुंतवणूक करू शकलो आणि त्यासाठी जर मी क्षेत्र शोधू शकलो तर वेदर आय विल बी अ निश इन्व्हेस्टर लाईक जॉन टेम्पल्टन वॉज इन जपान. कारण आज मी तिलाही म्हणजे बघा, त्यांनी 1954 साली, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 1954 साली या माणसाने जपानमध्ये पहिल्यांदा पैसे गुंतवायला सुरुवात केली. आज आपण 2020 मध्ये बोलतोय, म्हणजे जवळजवळ 30-46 आणि ही 20 म्हणजे 66-67 वर्ष झाली. आणि आज या 66-67 वर्षातला जागतिक अर्थकारणातला आणि शेअर बाजारातला इतिहास असा आहे. पुन्हा इतिहास हा जॉन टेम्पल्टन यांचा विषय आहे की आजपर्यंत जपानमधल्या गुंतवणुकीमधनं जास्तीत जास्त रिटर्न दिलेला मनुष्य म्हणजे सर जॉन टेम्पल्टन. आणि तिथे टेम्पल्टन फंडची खरी सुरुवात झाली आहे आणि मग नंतर ते भारतासारख्या सगळ्या देशांमध्ये आलेले आहेत. मग आपण जर या नवीन अर्थकारणामध्ये जी स्थानिक पातळीवरती सेल्फ हेल्प ग्रुपच्या रूपातनं असेल, MSMEच्या रूपातनं असेल, कॉटेज इंडस्ट्रीच्या रूपातनं असेल, इस्रो सारख्या टेस्टिंग फॅसिलिटीजच्या रूपातनं असेल, किंवा हर्बल्स किंवा ॲटोकल्चर्समधनं आलेल्या असतील, किंवा PSE पॉलिसीमधनं आलेल्या असतील, किंवा इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमधल्या बदलामुळे आलेले असतील, अशा गुंतवणुकीच्या संधी आज फारसं कोणी घेत नसताना, तुलनेनं कमी भावात मिळत असताना, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष थांबायची माझी तयारी असताना हा काळ मी मुद्दामून म्हणतोय. कारण जॉन टेम्पल्टन यांचं वाक्य असं आहे की केवळ बाय लो आणि सेल हाय असं नव्हे, तर ते शेअर्स एकदा घेतल्यानंतर 4 वर्ष तुम्ही सांभाळलेत तर या 4 वर्षात जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे शेअर स्वतः जवळ ठेवत असाल तर त्यांनी 101% तुम्हाला रिटर्न दिला पाहिजे. हे 101% रिटर्नचं पर्सेंटेज नाहीये, तुम्हाला त्या रिटर्नच्या खात्रीचं पर्सेंटेज आहे. कारण शेवटी असं पर्सेंटेज सरसकट पद्धतीनं ठरवता नाही येणार. कारण मी किती भावानी आणि केव्हा घेतोय आणि किती भावानी आणि केव्हा विकतोय याच्यावरती गुंतवणूकदार म्हणून मला मिळणाऱ्या रिटर्नचं प्रमाण असेल. हे या माणसाला सांगायचा नैतिक अधिकार आहे, कारण हे नुसतंच दुसऱ्याला सांगितलेली अक्कल नाहीये. अगदी सुरुवातीला मगाशी जेव्हा मी तुम्हाला विचार केला तसं की हा मनुष्य किती वेगळा विचार करतो आणि म्हणजे त्याचीही या माणसाची या तत्वावरती श्रद्धा आहे. शेअर बाजाराविषयी बोलताना नेहमीच सांगितलं जातं की होता होईतो कर्ज काढून शेअर्समध्ये पैसे गुंतवू नका. पण जॉन टेम्पल्टननी हे तत्व नंतरच्या काळामध्ये अत्यंत कसोशीने पाळलंय, कारण त्यांच्यावरती कर्ज काढायचीच वेळ आली नाही. इतके त्यांचे स्वतःजवळचे पैसे किंवा त्यांच्या आधीच्या गुंतवणुकीतले रिटर्न किंवा लोकांनी दिलेले पैसे की जे लोकांच्या वतीने गुंतवणार होते, त्यामुळे तो प्रश्न आला नाही. पण त्यांनी असं सांगितलं की हे मी अनुभवलंय आणि हे 4 वर्षाचा काळ मी एखाद्या स्टॅटिस्टिकल फॉर्म्युलानी किंवा एखाद्या एक्सेल शीटच्या फॉर्म्युलानी बनवलेला नाही. तर त्यांनी असं सांगितलं, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला तसं, असा देशांचा दौरा करून ते परत आल्यानंतर त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाचा काळ जस्ट सुरू झाला होता, तर त्यावेळेला त्या काळामध्ये त्यांनी $10,000 कर्ज काढलं. आता टेम्पल्टन या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक पत फार मोठी होती, त्यामुळे युद्धाच्या काळातही अशा तरुण माणसाला कोणीतरी $10,000 कर्ज दिलं. हा विषय सोडा, तुम्हाला आणि मला बाजारात उभं राहिलं तर आजही कोणी $1 कर्ज देणार नाही. ही आपली पत, आता त्यांची पत मोठी होती, त्याला आपण काय करणार. परंतु त्यांनी त्यांच्या ब्रोकरला असं सांगितलं की प्रत्येकी $1 आसपास असलेल्या अशा त्यांनी 104 कंपन्या निवडल्या मार्केट रेट. या 104 कंपन्यांचे प्रत्येकी 100 शेअर्स त्यांनी त्यांच्या ब्रोकरला घ्यायला सांगितले. कल्पना करा, त्यावेळेचं मार्केट आहे म्हणजे फ्लोअर बेस्ड ट्रेडिंग आहे. त्या 104 कंपन्यातल्या 40 कंपन्या बुडीत खाती होत्या. त्यामुळे तो साहजिक ब्रोकर म्हणला, तू काय वेडा आहेस का, कारण त्याच्या वडिलांचं नाव मोठं होतं. आणि मग आपल्यालाही जसं आपण मोठ्या वडिलांच्या घरी असतो, जन्माला आले असतो की आपल्याला वरती बंधनं आपल्या घरातल्यांपेक्षा समाजाची जास्त असतात, तसं त्या ब्रोकरने त्यांना विचारलं की अरे ह्या कंपन्या बुडली आहेत, हे कोण काम करणार, कारण ते फ्लोअर बेस्ड ट्रेडिंग आहे. यांनी सांगितलं नाही, मला हेच करायचं आहे. त्याच्या वडिलांनी सांगितलं त्याचा निर्णय तो घेतो, मी घेत नाही. एक फॉर्म्युला म्हणूनही हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी शेअर्स घेतले. त्यातला प्रत्येक शेअर त्यांनी 4 वर्ष ठेवला. त्याच्यातल्या काही 104 पैकी कंपन्यांमध्ये त्यांना लॉस झाला. पण जेव्हा 4 वर्षांनी या 100 कंपन्यांचा एकही शेअर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला नव्हता,
त्यावेळेला ज्या $10,000 त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि ही गुंतवणूक केली होती, त्या $10,000  104 कंपन्यांमधल्या प्रत्येकी 100 शेअर्सवरती 4 वर्षानंतर त्यांनी मिळवलेला नफा, मी प्रॉफिट म्हणतोय, म्हणजे कर्जाची परतफेड केली आहे, त्याच्यावरचं व्याज दिलंय, ब्रोकरेज दिलंय, होल्डिंग चार्ज त्यावेळेला डिपॉझिटरी टाईप असल्यामुळे नव्हता, यांच्याकडे होतं, हे सगळं दिल्यानंतर त्यांना झालेला जो नफा होता तो $40,000 आहे. पण त्याने असं म्हटलं होतं की ह्यातल्या 104 कंपन्यांपैकी 17 ट्रेड कंपन्यांमध्ये त्यांना लॉस झाला 4 वर्ष सांभाळून सुद्धा. त्यातल्या काही कंपन्या त्यांनी 4 वर्ष सांभाळल्या नाहीत. 2 वर्ष कमीत कमी प्रत्येकाचा त्यांचा ॲव्हरेज होल्डिंग पिरियड आहे. ज्या ह्या 17 कंपन्यांविषयी त्यांना असं वाटायला लागलं की नाही बाबा, आपला हा निर्णय चुकलाय, नाही आपण त्यावेळेला गुड फेथमध्ये ते घेतलं, आपल्या अनालिसिसमुळे घेतलं, पण आता ते त्या दिशेनं वर्कआउट होत नाहीये. ही वॉज व्हेरी प्रॉम्प्ट टू कम आउट ऑफ इट. पण जिथे मोकळेपणाने त्यांच्या अगदी अपेक्षे इतक्या वेगाने नसेल जात, पण त्यांना जी अपेक्षा होती त्या दिशेने ज्यांचे बाजारभाव देत आहेत, त्यातला प्रत्येक शेअर त्यांनी कमीत कमी 4 वर्ष सांभाळला आणि 4 वर्षानंतर यातलं काहीही ठेवलं नाही. कारण ते म्हणले एकाच ठिकाणी पैसे गुंतवून नाही ठेवायचे. यातला जो प्रॉफिट होता तो प्रॉफिटमधनं त्यांनी ते शेअर्स पुन्हा घेतले, पण मूळ मुद्दल सोडवून घेतलं आणि हे मूळ मुद्दल अशाच पद्धतीच्या वेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ते पैसे गुंतवत राहिले. म्हणजे म्हटलं तर हे बाय लो सेल हाय आहे, म्हटलं तर हे कॉन्टेरेरियन आहे, म्हटलं तर हे इतिहासाचं पूर्णपणाने केलेलं अवलोकन आहे. हा मुद्दा मी मांडत असताना माझ्या भाषणात काही वेळेला मी ती कविता वापरतो, पण विंदा करंदीकरांची एक कविता मला राहून राहून आठवते. विंदा करंदीकर त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणिक त्यावर चढून भविष्य वाचा. जॉन टेम्पल्टन एक्झॅक्टली हेच म्हणतात की ते म्हणले इतिहासातनं तुम्हाला एक दृष्टी मिळते, ती काळानुरूप वापरली पाहिजे. म्हणजे जसं दीनदयाळ उपाध्याय म्हणायचे तसं की कोणतीही संकल्पना ही संस्कारोद्भव पाहिजे, पण ती कालानुरूप करून घेतली पाहिजे आणि व्यक्तिनुरूप ती वागवता आली पाहिजे. दॅट्स वॉट, व्यक्तिनुरूप वागवता आली पाहिजे म्हणजे इट शुड बी कस्टमाइज्ड. कालानुरूप ती समजून घेतली पाहिजे म्हणजे कॉन्टेक्स्टिंग, आणि ती संस्कारातनं आली पाहिजे म्हणजे इतिहासातनं शिकवलेला धडा. आता बघा, इतिहास, धर्मकारण आणि शेअर बाजार यांची सांगड जॉन टेम्पल्टननी मी घातली म्हणलं ते ह्या उदाहरणातनं किंवा दीनदयाळजींच्या वाक्यातनं दिसतं की नाही. मला तशा दृष्टीनं ही तुलना नाही करायची, पण अशा पद्धतीची संधी प्री करोना, पोस्ट करोना आणि पोस्ट करोनामध्ये आपल्याला मिळू शकते का, याचा आपण विचार करूया. कारण मी माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या जे 2-3 व्हिडिओमध्ये म्हटलंय की ज्याच्यामध्ये करोनानंतरची गुंतवणूक हाही एक व्हिडिओ आहे, MIT पुण्यासाठी केलेला इंटरव्ह्यू आहे, आणि 15 मे आणि 22 मे करता संदीप वैद्यच्या सोहम फायनान्शियल सर्व्हिसेससाठी केलेली करोनावरची माझे लेक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये या मुद्द्याची मी सविस्तर चर्चा केली, त्यामुळे मी इथे घेत नाही. जर तुमची इच्छा असेल, हरकत असेल तर तुम्ही, हरकत नसेल तर तुम्ही जरूर ते व्हिडिओज पूर्णपणाने पहा. पण त्यातला एक मुद्दा थोडक्यात मला इथे असा घ्यायचा आहे की अशी जी क्षेत्र आहेत की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आणि माझ्या इन्व्हेस्टेबल सरप्लसचं स्वरूप बदलू शकतं, तुमच्या माझ्या इन्व्हेस्टेबल सरप्लसचं प्रमाण बदलू शकतं. अशा वेळेला दरवेळेला माझ्या हातात खर्चाला रक्कम देईल अशा कंपन्या किंवा अशी इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स ही आपल्याला घेत राहावं लागेल. आणि ती अशासाठी घेत राहावं लागेल की आपण आपल्या गरजेनुसार व्यक्तिनिष्ठ, मगाच्या वाक्यातलं, कारण ते मी माझ्याशी सांगड घालायचे, ते पैसे माझे आहेत, ती रिस्क माझी आहे, ती गरज माझी आहे, त्यामुळे ते साहजिक उत्पन्नही मला पाहिजे तेव्हा मिळालं पाहिजे. असं जर असेल तर 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि याकरता जॉन टेम्पल्टन यांनी जी काही तत्व मांडली आहेत वेळच्या वेळी ती आपल्यासमोर लक्षात ठेवली पाहिजेत. काल एकांचा प्रश्न होता की फ्युचर्स डेरिव्हेटिव्हचं काय होईल. मी फ्युचर्स डेरिव्हेटिव्हकडे जेव्हा जॉर्ज सोरोसवरती बोलेन त्यावेळेला मी नक्की सांगेन. कालच्यासारखंच मी सांगतो की आता जवळजवळ पहिला अर्धा पाऊण तास मी विवेचन करतोय. तुमच्या मनामध्ये या विवेचनामुळे किंवा इतरही काही प्रश्न असतील तर तिथे कॉमेंटच्या स्वरूपामध्ये पोस्ट करायला हरकत नाही. मी माझे बाकीचे मुद्दे मांडत असताना होता त्या प्रश्नांचाही विचार करण्याचा किंवा उल्लेख करण्याचा उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करतो. ही संधी आज टेक्नॉलॉजीच्या स्वरूपामध्ये केवळ आपल्याच देशामध्ये असेल अशातला भाग नाहीये. विशेषतः जी तरुण पिढी आहे, जी टेक्सॅव्ही आहे,
त्यांचा त्यांच्या कारकिर्दीच्यामुळे, कारण आपल्यापैकी अनेक जी तरुण पिढी आहे ती KPO मध्ये आहे, BPO मध्ये आहे, LPO मध्ये आहे, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन मध्ये आहे किंवा IT मध्ये आहे, नेटवर्किंग मध्ये आहे, त्यांचा आपल्यापेक्षा सुद्धा की जे आपण पेपरमध्ये आपल्याला वाचायला मिळत नाहीत, आपल्या TV चॅनल्सवरती दिसत नाही, कारण ती दरवेळेला ब्रेकिंग न्यूज नसते. अशा वेळेला त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपातनं, त्यांच्या ऑफिसमधल्या कॉन्व्हर्सेशनमधनं जगामध्ये होत असलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख फर्स्ट हँड पद्धतीनं मिळतो. कॅन वी टॅप दोज थिंग्स? कारण आता FDIचं स्वरूप अशाही पद्धतीने आपल्या देशामध्ये बदलत आहे. मग त्याची जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तर जर त्या काळामध्ये जॉन टेम्पल्टन जपानमध्ये गुंतवणूक करू शकतात, दक्षिण कोरियामध्ये गुंतवणूक करू शकतात, चीनमध्ये गुंतवणूक करू शकतात, ब्राझीलमध्ये करू शकतात, कॅनडामध्ये करू शकतात, अमेरिका, स्वित्झर्लंड, स्पेन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, व्हेनेझुएला, कल्पना करा, व्हेनेझुएला, व्हिएटनाम, हंगेरी आणि सिंगापूर आणि हाँगकाँग इथे गुंतवणूक त्या काळामध्ये ते करू शकतात. आणि मी मगाशी सांगितलं तसं की ते 2008 पर्यंत कार्यरत होते, म्हणजे त्याला इतिहासाचीही पार्श्वभूमी आहे आणि त्याला वर्तमानाचेही संदर्भ आहेत. मग जर ती व्यक्ती त्यावेळेला टेक्नॉलॉजीचा, त्यांच्याकडे अवेलेबल असलेली, त्यांच्या डिस्पोजलला असलेली मशिनरी आणि सिस्टम याचा विचार केला, तर आपणही आपल्या मर्यादांमध्ये राहून या गोष्टींचा विचार करू शकतो का, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. पण मग असा विचार करत असताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणती तत्व ही अस्तित्वामध्ये उपयोगामध्ये आणावी लागतील याचा विचार केला पाहिजे. आणि त्यांनी असं सांगितलं की ज्याला आपण मराठीमध्ये ऐकावे जनाचे करावे मनाचे असं म्हणतो, तशा पद्धतीचा भाग आहे. तर बेसिकली जसं आपण फ्रान्सिस बेकन म्हणत असे की नॉट टू इग्नाइट बट टू एक्सप्लोअर, अशा पद्धतीने, कारण लोकाला उगाच आग लावत फिरायचं अशा अर्थी नाही, पण नेमकं सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं. आणि एक्सप्लोअर म्हटल्यानंतर जसं बेंजामिन ग्रॅहमच्या समाधीवरती लिहिलंय, टू सीक, टू स्ट्राईव्ह अँड टू स्ट्राईक, म्हणजे आधी माहिती मिळवली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आणि अशी प्रयत्नकारक आपण मार्ग मिळवला की देन वी मस्ट स्ट्राईक, देन टू यील्ड, हे चौथं वाक्य आहे त्या समाधीवरचं. असं जर स्ट्राईक केलं तरच ते यील्ड मिळतं. मग ते स्ट्राईक करताना काय ठेवलं पाहिजे, जे आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की ऐकावं जनाचं करावं मनाचं. जॉन टेम्पल्टननी त्याच्या बाबतीत वापरलेला शब्दप्रयोग असा आहे की बाजारापासून एकाच वेळेला अशा अंतरावरती राहायचं की म्हटलं तर आपण जवळ आहोत, म्हटलं तर आपण लांब आहोत. मगाशी मी मिस्टर मार्केटचं म्हटलं तसं की बाजाराची जी प्रतिक्रिया असते किंवा प्रवृत्ती असते की कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब आणि टोकाची प्रतिक्रिया द्यायची, याचं वर्णन करताना जॉन टेम्पल्टन असं म्हणतात, ही डोकी फिरलेली असतात, त्यावेळेला आपलं डोकं शांत ठेवायचं असेल तर बाजारापासून इक्विडिस्टन्स असलं पाहिजे, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर. मग असं जर इक्विडिस्टन्स राहायचं असेल तर ते जितकं इमोशनली असतं तितकंच ते ऍक्शन वाईज असतं. यातला एक इक्विडिस्टन्सिंगचा भाग असा असू शकतो की केवळ एकाच टाईपच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा एकाच टाईपच्या कंपन्यांमध्ये आपण पैसे गुंतवत न राहता होता होईतो डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. इट इज डू नॉट कीप ऑल युअर एग्स इन वन बास्केट, अशा अर्थी नाहीये. फार विचित्र पद्धतीचं डायव्हर्सिफिकेशन सुद्धा किंवा फार मोठ्या प्रमाणावरचं डायव्हर्सिफिकेशन सुद्धा अत्यंत घातक ठरतं. हा माझा या क्षेत्रातला अनुभव आहे. काल मी म्हटलं तसं की 1 जूनपासनं एका वेगळ्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी, पेड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी मी सुरू करतोय. कारण माझ्या 10-12 बॅचमेट्सनी मला असं विचारलं की शेखर आता तू रिटायर होतोय तर माझ्या पोर्टफोलिओकडे बघ ना. मी नाव घेत नाही, चांगला शिकलेला अगदी झकास मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती असलेला माझा बॅचमेट आहे. मी सहज आज सकाळी त्याच्याशी बोलताना म्हणलं की ठीक आहे, तू माझा पहिला क्लायंट, सोमवारी आपण सुरुवात करू, मला फक्त एक जस्ट तुला ही डॉक्युमेंट्स येताना घेऊन ये, म्हणजे मला ते सोयीचं जाईल. आणि मग देन आय विल गिव्ह यू द ॲडवाईस अँड देन यू एक्झिक्यूट इट थ्रू युअर एजंट. एवढं विस्ताराने सांगायचं कारण म्हणजे की अशी चांगल्या कंपनीमध्ये की ज्यामुळे मी मगाशी म्हणलं तशी इन्फॉर्मेशन मिळू शकते असा मनुष्य, बरं चांगल्यापैकी कॉमर्स बॅकग्राऊंड असलेला, प्रोफेशनली क्वालिफाईड आहे, त्याच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त 108 कंपन्यांचे शेअर्स आहेत. मग आता हे डोकं फिरल्याचंच उदाहरण आहे की नाही. कोणत्याही माणसाला कितीही तो इंटेलेक्च्युअल जायंट असला तरी इतक्या 108 कंपन्यांचा ट्रॅक ठेवता येणं शक्य आहे का? अहो, ते म्युच्युअल फंड मॅनेजर्सना जमत नाही, म्हणून तर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये मध्ये मार खावा लागतो. आणि पुन्हा आपल्याला म्युच्युअल फंडांसारखे बंधन नाही आहे आपण जीसेकमध्ये गेल्यानंतर की आपण इन्व्हेस्ट करताना त्या म्युच्युअल फंडांना, त्या बँकांना ते सांगावं लागतं अपफ्रंट की वेदर दे आर होल्डिंग इट फॉर ट्रेडिंग, वेदर दे आर होल्डिंग इट फॉर इन्व्हेस्टमेंट, वेदर दे आर होल्डिंग इट फॉर मॅच्युरिटी.
म्हणजे हा जो नियम आहे तो आपल्याला लागू नाही हे कळायचं असेल तर आपलं डोकं शांत ठेवावं लागतं. डोक्याचा आकार, आपला आवाका आपल्याला माहिती असतो, त्याच्यासाठी दुसरा कोणी चालूच नाही. आणि म्हणून काल जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पहा, मी ते बेंजामिन ग्रॅहमचं वाक्य सांगताना म्हटलं होतं की ते शूमाकरचं वाक्य आहे, पण ती बेंजामिन ग्रॅहमची थिअरी आहे की ते शूमाकर जसं म्हणले, ते कालच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हणलं होतं की चांगल्या चांभाराला फक्त चपलेकडे लक्ष देऊन चालत नाही, ज्याला ती घालायची त्याच्या पावलाचंही लक्ष द्यावं लागतं. आता आपली पावलं काय आहेत हे आपल्याला माहिती असतं. आणि म्हणून बेंजामिन आपलं जॉन टेम्पल्टनचं पहिलं तत्व असं आहे, इतरांचं डोकं फिरलं तरी आपलं शांत ठेवलं पाहिजे. असं शांत ठेवलं की एका वेळेला 104, 108, 112 कंपन्यांचे 5, 10, 50, 100, 1000 असे शेअर्स ठेवता येणं केवळ अशक्य आहे. माझी एक कळकळीची विनंती आहे की हे डोकं शांत ठेवायचं जर अगदी प्रॅक्टिकल रूप असेल ना, हा सल्ला मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ॲडवाईसमध्ये प्रोग्राममध्येही बरेच वेळा देतो, तेव्हा तर प्रत्येक कंपनीचं उदाहरण देऊन घेतो, एखादा मॉडेल पोर्टफोलिओ घेऊन. पण निदान आपण आज हे तर करू शकतो की तसंही तुम्हाला आता तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत मला माहिती आहे 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला डिमॅट स्टेटमेंट द्यावं लागतं. माझी एक कळकळीची विनंती आहे, आपण सगळे आता घरी होत, तसे आपण आता टेक्सॅव्ही होत, लॅपटॉप आयपॅड याच्या माध्यमातून एक एक्सेल शीट बनवा, बाकी काही नाही. त्या कंपनीचं नाव, त्याचा आजचा असलेलं तुमचं होल्डिंग, त्याची डेट वाईज कोणत्या डेटला किती रेटनी तुम्ही ते शेअर्स विकत घेतली आहेत किंवा विकली आहेत, यातनं तुमचं आजच्या होल्डिंगचा ॲव्हरेज कॉस्ट काढा. हा दिसायला एक्सरसाइज मोठा दिसतो, एवढा मोठा एक्सरसाइज नाहीये. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासारखे दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर वर्षानुवर्ष काही शेअर्स आपण घेत राहिलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला त्याच्या कॉन्ट्रॅक्ट नोट्स काय आपण आता सांभाळून ठेवले असतील अशातला भाग नाही, त्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही जर तुमच्या डीपीला सांगितलं, कारण आता हे ऑनलाईन होत आहे, तुम्ही जर तुमच्या डीपीला सांगितलं की तुम्ही तुमचा डीमॅट अकाउंट ओपन केल्यापासून आजपर्यंतचं डीमॅट स्टेटमेंट द्या, तर ते डेट वाईज तुम्हाला बाय येतं. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे मार्केटची सेटलमेंट T+2 पद्धतीने होते, म्हणजे सोमवारी खरेदी केलं तर बुधवारी क्रेडिट होतात, मंगळवारी केलं तर गुरुवारी होतात, बुधवारी केलं तर शुक्रवारी होतात, गुरुवारी केलं तर सोमवारी होतात, शुक्रवारी घेतलं तर मंगळवारी होतात. मग माझ्याकडे जी डेट ऑफ क्रेडिट आली आहे त्याच्या आधीच्या 2 दिवसाचा क्लोजिंग भाव जरी मी माझा रेट म्हणून घेतला तरी काही अडचणीचा भाग नाही ना. पाहिजे तर 1-1.5% ॲड करा, म्हणजे त्याच्यात ब्रोकरेज तुम्हाला द्यावं लागलं असेल तेही ॲड होईल. यातलं जर ॲव्हरेज कॉस्टिंग काढलं आणि त्याच्या अगेन्स्ट करंट मार्केट प्राइसेस जर आपण लिहिलं, आणि काल मी जसं म्हटलं तसं BSE NSEची ॲप्स आहेत आपल्यासारख्या, आपण जे काही मोबाईल हल्ली वापरतो, तुम्ही जे फेसबुक लाईव्ह पाहताय त्यामुळे ते इट इज अ सर्टनली अन स्पेशलाइज्ड मोबाईल, त्याच्यावरती त्या BSE NSEचं जे तुम्हाला योग्य वाटेल ते ॲप डाउनलोड करा. त्याच्या एका पेजवरती तुम्हाला त्याचे इंडायसेसमधले बदल दिसतात, तुम्हाला जे हवेत ते निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, जागतिक काही असतील, आणि तुमच्या पोर्टफोलिओमधल्या शेअर्स जे दुसऱ्या ठिकाणी येतात ते रिफ्रेश केल्यानंतर आजची जर करंट मार्केट प्राइस आहे तर जिथे त्याची करंट मार्केट प्राइस तुमच्या ॲव्हरेज होल्डिंगपेक्षा जास्त आहे देन यू आर इन प्रॉफिट. पण जिथे तुमचा ॲव्हरेज होल्डिंग कॉस्ट ही करंट मार्केट प्राइसेसपेक्षा कमी आहे, ॲव्हरेज होल्डिंग कॉस्ट ही करंट मार्केट प्राइसेसपेक्षा जास्त आहे, त्या शेअर्सचा विचार करावा लागेल. पण केवळ त्याची किंमत कमी आहे म्हणजे आपण निर्णय चुकला किंवा लॉसमध्ये आहोत असं नाही आहे. त्याचं गणित असं आहे की तो मार्केट भाव नेमका कशामुळे कमी आहे. आत्ता एकंदरीतच मार्केट कमी आहे म्हणून आहे, त्या कंपनीची परिस्थिती बेकार आहे म्हणून आहे, का आपणच केव्हा तरी फार विचित्र पद्धतीने घेतले होत आहे. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात असेल की काही वेळेला आपण शेअर्स, आपल्याला टिप मिळते, त्याची चर्चा होते, आणि ती चर्चा अनेक वेळेला आपण ऐकतो, आपण बराच वेळ विचार करतो, रादर आपली इनॅक्शन असते. नॉट टेकिंग अ डिसिजन इज ऑल्सो डिसिजन, बट इट शुड बी अन इन्फॉर्म डिसिजन. इट इज नॉट अरायझिंग आउट ऑफ इनॅक्शन ना, हे पाहावं लागतं. त्यामुळे बहुतांश वेळेला आपली परिस्थिती अशी होते की त्याच्यामधला तो भाव पीकला गेल्यानंतर जेव्हा टेक्निकल अनालिस्ट सांगतात की आता ह्याच्या पुढे तो जाऊ शकत नाही, अशा भावाला आपण लॉंग टर्म होल्डिंगनी केलेला असतो. असं जर असेल तर जर माझी ॲव्हरेज कॉस्ट ऑफ होल्डिंग नंतरच्या काळामध्ये तो ट्रेंड दिसत असेल की ॲव्हरेज कॉस्ट आणि करंट मार्केट प्राइसेस त्यावेळच्या या एका सिंकमध्ये आहेत तर अडचण नसते. पण हा विचार मला करावा लागतो आणि हे डोकं शांत ठेवणं. साहजिकच जॉन टेम्पल्टन हे वेगळ्या पद्धतीने तो मुद्दा म्हणतात, पण ते म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टर आहेत. ही इज इन्व्हेस्टिंग ऑन बिहाफ ऑफ अदर्स. आपला जो टोटल पोर्टफोलिओ आहे त्याच्या दसपट त्यांचा मोठा होता किंवा त्यांच्या एखाद्या क्लायंटचा होता. कल्पना करा, विशेषतः हे म्युच्युअल फंडांबद्दल आहे. काल जसं मी म्हटलं तर तसं माझ्या भाषणामध्ये की केवळ फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड, आपल्याकडे जो फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड आहे तो या टेम्पल्टन समूहाचाच आहे.
आणि म्हणून मी हे उदाहरण जास्त सविस्तरपणाने घेतोय. याचा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो की शेअर्स आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो याचाही विचार केला पाहिजे. जॉन टेम्पल्टन त्या काळामध्ये 35 देशांचा दौरा केला किंवा त्यांनी जपानमध्ये पैसे फिरवले, अशी जर आपल्यापैकी कोणाची परिस्थिती असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण मला नाही वाटत की तसा मनुष्य माझं भाषण ऐकायला इथे फेसबुक लाईव्ह सेशनवरती येईल. म्हणजे मी कोणाला कमी नाही लेखत आहे. तो साहजिक मोतीलाल ओसवालांचं किंवा झुंझुनवालांचं भाषण ऐकायला जाईल. आय एम नॉट ऑन दॅट. आय एम ऑन दिस की आपल्याला ज्याची माहिती आहे ते शेअर्स मिळतात की नाही. माझे हर्षल गांधी आत्ता आहे, श्रीकृष्ण पत्की आहेत, हे दोघंही जण मी पुढचं जे वाक्य म्हणतोय त्याच्याशी सहमत होतील, कारण याची सविस्तर चर्चा मी माझ्या 4 तासाच्या पेड इन्व्हेस्टमेंट प्रोग्राममध्ये करतो. आणि ते उदाहरण असं आहे की आपण आजूबाजूला फिरत असताना आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात, आपण त्या डिस्काउंट करतो की नाही हे महत्वाचं आहे. याची सविस्तर चर्चा मी उद्या जेव्हा पीटर लिंचचा विषय घेणार आहे तेव्हा करणार आहे, पण त्याचं सुतोवाच आत्ता करून ठेवतो. कारण हे केवळ पीटर लिंचने सांगितलंय असं नव्हे, मीही माझ्या गुंतवणुकीच्या कारकिर्दीमध्ये याचा फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम किंवा उपयोग केलेला आहे. आपण फिरत असताना तुमच्या असं लक्षात येईल की आपण कुठेही जाऊ, एखाद्या खेड्यात जाऊ, जे आपण मुद्दामून खेड्यात जातो असं नाही, पण बाय कार आपण जर इथनं कुठे फिरायला गेलो तर वाटेत मध्ये खेडी लागतात किंवा वेगळी छोटी गावं लागतात. जर तुमच्या असं लक्षात आलं की एखाद्या विशिष्ट ब्रँडचा बोर्ड कुठेही गेलात, जिथे 10 घरांचं गाव आहे तिथे सुद्धा तो बोर्ड दिसतोय, याचा अर्थ त्या गोष्टीमध्ये त्याला कन्सिस्टंट डिमांड आहे असा त्याचा अर्थ आहे की नाही. मग आता साधारणपणे आपण त्याच्याकरता FMCGचा विचार करू, आपल्या इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्सचा विचार करू. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर आता माझ्या या NPSच्या काळामध्ये मी 12 वर्ष माझी अशी गेलीत आयुष्याची की महिन्यातले 17 ते 18 दिवस मी टूरवरती होतो आणि अक्षरशः खालती केरळपासून वरती काश्मीरपर्यंत आणि इकडे श्री गंगानगर पासून तिकडे इटानगर पर्यंत मी फिरायचो. असं फिरत असताना कित्येक ठिकाणी आपल्याकडे फ्लाईट्स नाहीयेत, कित्येक ठिकाणी आपल्याकडे रेलची फ्रिक्वेन्सी नाहीये. मग माझ्या लक्षात असं यायला लागला की काही ब्रँड असे आहेत की ते कुठच्याही गावात तुम्ही कारने फिरत असताना गेलात किंवा क्रॉस करत असतात तरी जाणवतं. उदाहरणार्थ हॅवेल्स, उदाहरणार्थ रॅलिस. मी स्टिप म्हणून नाही देते, पण मग जर तिथे तो माल विकला जात असेल तर ती कन्सिस्टंट डिमांड असेल तर जरा मार्केट खालती आलंय आणि तो भाव माझ्या आवाक्यातला आहे असं वाटलं, अँड इफ आय कीप ऑन अक्युम्युलेटिंग दोज शेअर्स वेदर दे विल गिव्ह मी द प्रिन्सिपल. मग मी इथे जॉन टेम्पल्टनचे असे 104 शेअर्स घेण्याच्या ऐवजी असे शेअर्स सातत्याने घेत राहिलं तर हे माझं डोकं शांत ठेवणं आहे की नाही. 101% 4 वर्षानंतर याचा माझा जो ॲव्हरेज कॉस्ट ऑफ होल्डिंग असेल तो कमी असेल, करंट मार्केट प्राइस आहे हाय असेल. इज इट नॉट अ रेट ऑफ रिटर्न? आणि मग अशा वेळेला कालचा जो प्रश्न होता, अशी जर कंपनी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू मध्ये असेल, तुमच्या लक्षात आलेलं असेल की एशियन पेंट्सनी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केल्यानंतर दिलेला मला रेट ऑफ रिटर्न जास्त आहे, कॅस्ट्रॉलने स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केल्यानंतर मला दिलेला रेट ऑफ रिटर्न जास्त आहे. कारण स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू कमी झाली की स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू झाली की त्याची फेस व्हॅल्यू कमी होते बरेच वेळा, त्यामुळे त्याचा ट्रेडिंग लॉट माझ्या आवाक्यामध्ये येतो. आता डीमॅट शेअर्समध्ये ट्रेडिंग लॉट ही कन्सेप्ट राहिली नाही, ही गोष्ट वेगळी, पण कमी भावामध्ये जास्त शेअर्स जर मला घेता येत राहिले तर ऑटोमॅटिकली आय कॅन से की त्या स्क्रिप्ट मधला माझा जेवढा प्रॉफिट देणारा शेअर, एक साधारण सांगतो की जर माझी ॲव्हरेज कॉस्ट ऑफ होल्डिंग 10 रुपये असेल आणि करंट मार्केट प्राइस ही 15 रुपये असेल, तर मी जर 1/3 शेअर्स जरी माझ्याकडचे विकले तरी माझी एंटायर कॉस्ट ऑफ होल्डिंग बिकम 0. मग बाकीचे जे 2/3 उद्या मार्केट कितीही कमी झालं तरी कोणत्याही शेअरचा भाव 0 तर होणार नाही, इंडेक्स माझा 0 तर होणार नाही. मग हे डोकं शांत ठेवणं आहे की नाही. कोणत्या अर्थानं जॉन टेम्पल्टन त्यांच्या काळाला, त्यांच्या परिस्थितीला, त्यांच्या आर्थिक, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक, राजकीय आवाक्याला म्हणले, तो माझा नसेल. पण माझा जो आवाका आहे तो सांगताना मला ह्या मुद्द्याचा उपयोग होऊ शकतो की नाही. आणि म्हणून ते म्हणतायत की जे शेअर्स भावना प्रधान होऊन विकले जातात ते आपण त्या वेळेला विकत घ्यायचे असतात, आणि जे भावना प्रधान होऊन शेअर्स विकत घेतले जात आहेत ते आपण विकायचे असतात. याचं वेगळं कोणतंही उदाहरण देण्याची मला आवश्यकता नाही. त्याच्याबरोबर म्हणूनच आपण जिथे जिथे अशा प्रकारच्या संधी शोधतात, त्याने तसं म्हटलं की जगभराच्या बाजारपेठांचा शोध घ्यावा. माझं म्हणणं असं आहे की जगभराच्या बाजारपेठांचा शोध घ्यायचा की नाही ही गोष्ट वेगळी, पण 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागतात की शेअर्सचे बाजारभाव वाढत असतील तर ते का वाढतायत याचाही थोडा आपल्याशी विचार केला पाहिजे. शेअर्सचे बाजारभाव खाली येत असतील तर तेही खाली का येत आहेत याचा विचार केला पाहिजे.
म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं तसं की केवळ ओव्हरऑलच मार्केट कमी आहे, करोनासारखं मोठं संकट आहे, खूप मोठा वादळ झालाय, खूप मोठं युद्ध झालंय, म्हणून जर ती गोष्ट होत असेल तर अडचणीचा भाग नाही. पण त्या कंपनीची परिस्थिती जर चांगली असेल, पण ह्या तात्कालिक कारणांमुळे तो खालती येणार असेल तर इट्स अ राईट टाइम टू बाय. पण तसं नसेल, त्या कंपनीची परिस्थितीच बिकट असेल किंवा त्याच्या प्रमोटर्सवरतीच आता एवढ्या केसेस आपल्याकडे, ते एका मोठ्या उद्योगाच्या प्रमोटरने आता जवळजवळ नादारी डिक्लेअर केली. दररोज त्याला पैसे किती मिळणार आहे त्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्यावरती नवनवीन नोटिसेस बजावतायत. मग अशा वेळेला त्या कंपन्यांचे शेअर भावनिक होऊन माझ्याजवळ, कारण एकेकाळी तिने मला खूप रिटर्न दिलाय, हे मला परवडणारं नाही ना. मी शेअर होल्डर आहे, कंपनी चालवणं ही माझी जबाबदारी नाही. माझी इच्छा असली तरी ती मला संधी मिळणार नाही, मला त्यातली कितीही टेक्निकल एक्सपर्टीज असली तरी. त्याचबरोबरीने आज आपण सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमीमध्ये आहोत. अशा सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमीमध्ये जॉन टेम्पल्टन यांचं म्हणणं असं आहे की डू नॉट इन्व्हेस्ट इन प्रोफेशन, इन्व्हेस्ट इन स्किल. आता डू नॉट इन्व्हेस्ट इन प्रोफेशन म्हणजे काय? कारण ती बहुतांश वेळेला व्यक्तिकेंद्रित असते. बहुतांश वेळेला त्याच्यामधला तो मनुष्य जर मागे पुढे झाला तर ती वस्तुस्थिती बदलते. आपण आज IT कंपन्यांमध्ये बरेच वेळा हे पाहतोय. आज आपण बरेच वेळेला बँकिंग सेक्टरमध्ये हे पाहतोय. कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही, परंतु आज IT सेक्टरमध्ये TCS मध्ये इतके वेळेला बदल झाले, परंतु ते कल्चरवरती चाललेली कंपनी आहे. पण त्याच्या विरुद्ध त्याच सेक्टरमधली एखाद्या व्यक्तीने सुरू केलेली कंपनी, ती व्यक्ती बाजूला झाल्यानंतर काय होतं हे आपण इन्फोसिसमध्ये पाहिलं. आणि त्याच्या विरुद्ध जर मी स्किलसेटवरती असेल तर छोट्या प्रमाणावरती पर्सिस्टंट किती परफॉर्मन्स देतं हे पाहिलं. मी टिप म्हणून नाही सांगत आहे, परंतु या गोष्टींचा विचार करावा लागतो. याला डोकं शांत ठेवणं असं म्हणतात. आणि त्यामुळे बाय करत असेल तर तो मला कंपनी स्पेसिफिक विचार करावा लागतो. सेल करत असेल तरीही मला फार मोठ्या प्रमाणावरती त्याच्याबद्दलचा मोकळेपणाने विचार करावा लागतो. मला जॉन टेम्पल्टन त्याहीपेक्षा महत्वाचे अशासाठी वाटतात की त्यांनी असं सांगितलंय, आणि ही इज द फर्स्ट पर्सन टू सो ऍक्टिव्हली प्रोव्हाइड दिस काइंड ऑफ अ कन्सिस्टंट ॲडवाइस. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की केवळ आपला पोर्टफोलिओ आपल्याला रेट ऑफ रिटर्न देतोय की नाही अशा पद्धतीने त्याचा विचार करू नका. तर जसं काल बेंजामिन ग्राहम म्हणले होते की कालच्या चर्चेमध्ये हा मुद्दा होता की आपल्या मूळ मुद्दलाची सुरक्षितता आणि त्याच्यावरती दरवेळेला मिळणारं उत्पन्न याची हमी, हे जेव्हा एकत्र येतं त्यावेळेला आपल्याला ते काम करावं लागतं. मला स्वतःला असं वाटतं की करोना नंतरच्या काळामध्ये याची फार मोठ्या प्रमाणावरती नितांत आवश्यकता आपल्या स्वतःच्याही गुंतवणुकीला आहे. याचा अर्थ आपण कॉन्सन्ट्रेटेड गुंतवणूक केली पाहिजे अशातला भाग नाही. परंतु जसं जॉन टेम्पल्टन यांचं एक महत्वाचं वाक्य आहे की बाय द थिंग्स वेन देर इज अ ब्लड ऑन द स्ट्रीट्स ऑफ द मार्केट. म्हणजे एकंदरीतच रक्तबंबाळ परिस्थितीत शेअर बाजार असताना खरेदीची सुवर्ण संधी असते. याला फार मोठ्या प्रमाणावरती काय म्हणू, आपलं मानसशास्त्र किंवा आपलं मानसिक इच्छा फार स्ट्रॉंग असावी लागते. कदाचित गुंतवणुकीचं समाजशास्त्र आणि गुंतवणुकीचं मानसशास्त्र असे दोन वेगवेगळे विषय घेऊन दोन वेगवेगळी सत्र करता येतील, परंतु आत्ताच्या सेशनचा तो विषय नाही. पण दोन विषय अशासाठी महत्वाचे आहेत की आत्ता येणाऱ्या काळामध्ये, मला एवढ्या करता जॉन टेम्पल्टन हे फार मनापासून आवडतात की जॉन टेम्पल्टन हा मनुष्य असं म्हणाला की ज्या शेअर्समध्ये तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व आहात ते शेअर्स मग रेट ऑफ रिटर्नच्या निकषावर मोजू नका, पण अशा पद्धतीच्या शेअर्सची संख्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती असेल याचा विचार करा. कारण ना आपलं वैयक्तिक आयुष्य ना बाजाराचा अर्थकारण हे भावनेवर चालतं, ते भावावर चालतं. त्यामुळे तुमचा बाकीचा पोर्टफोलिओ असा हवा, कारण आपल्या घरात आपल्या समाजामध्ये सोनं ही अशा पद्धतीची गुंतवणूक आहे. सोनं ही आपण घेताना फक्त म्हणतो मध्यरात्री विकलं जातं, आपल्यापैकी कोणीही सोनं विकायला जात नाही. आज सोन्याचे भाव सर्वोच्च पातळीवरती आहेत तरी सुद्धा आपण सोनं विकायला जात नाही. आणि मी जर तो विकणार नसेल तर तो प्रॉफिट माझ्या हातात येत नाही. मग जॉन टेम्पल्टन जसं म्हणले तसं की 4 वर्षानंतर तो प्रॉफिट बुक केला पाहिजे, म्हणजे माझी कॉस्ट ऑफ होल्डिंग कमी होत जाते. ती जर माझी सोन्याबद्दल होत नसेल, ती जर माझी एखाद्या विशिष्ट शेअर बद्दल होत नसेल, तर इन दॅट केस इफ नॉट द एंटायर पहिली गोष्ट म्हणजे इफ नॉट द एंटायर पोर्टफोलिओ ॲटलिस्ट पार्शली आय वुड कीप ऑन बुकिंग द प्रॉफिट. काल मी एका वेगळ्या संदर्भामध्ये याचा उल्लेख केला होता, त्याची पुनरुक्ती इथे करतो आणि आजचं सेशन समाप्तीकडे जातो.
एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे मार्च महिना सुरू झाल्यापासून म्हणजे जसजशा जगभरातल्या करोनाच्या बातम्या आपल्याकडे यायला लागल्या, जगभरात पसरायला लागल्या, करोनाही आणि त्याच्या बातम्याही, तसतसं तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक पातळीवरती, प्रत्येक स्टेपवरती बाजारामध्ये आज प्रॉफिट बुकिंग होत आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की मी मगाशी बोलता बोलता पटकन म्हणलं तसं की आज जर बाजार 2,000 वर गेला तर तो उद्या 3-3.5 कमी येतो. आता बाजार खालती येतोय असं मी म्हणलं तर तो दुसऱ्या दिवशी काहीही कोणतीही महत्वाची घटना झालेली नसताना 1,500-2,000 वर जातो. ही जी गणित आहे त्यातनं मिळणारा सरळ सिग्नल असा आहे की बाजार आत्ता कोणतीही रिस्क घ्यायच्या मूडमध्ये नाही. भावनिकता, मी बाजार तिरका वागतो म्हणतो ना, त्याचं हे उदाहरण. म्हणजे तर बाजाराची जी स्थिती असेल म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदारांनी तोच विचार करतायत, सरकारी धोरणकर्तेही तोच विचार करतायत आणि साहजिक त्यामुळे तुमच्या माझ्यासारखे वैयक्तिक गुंतवणूकदारही तो विचार करतायत. असं जर असेल तर आपल्याला त्या चढ उताराचा फरक नीट समजून घेतला पाहिजे. केवळ बाजार खालती आलाय म्हणून बाजार खराब झाला असाही अर्थ नाहीये. केवळ निर्देशांक वाढलाय म्हणून बाजार किंवा अर्थकारण सुधारलाय असाही अर्थ नाहीये. कारण इतकं एका रात्रीमध्ये आपलं वैयक्तिक अर्थकारण बदलत नाही तर जागतिक अर्थकारण बदलणार आहे का? पण त्याचा विचार अशासाठी करावा लागतो की गुंतवणूक क्षेत्राविषयी असं म्हटलं जातं, जसं मी म्हणलं तसं की इतिहासाचे अवजडोजे डोक्यावर घेऊन नानाचा, म्हणजे भूतकाळाचा विचार करायचा, त्याची वर्तमानाशी सांगड घालायची आणि भूतकाळ आणि वर्तमान काळ यांची सांगड घालत भविष्याचा वेध घ्यायचा. हे केवळ त्या कवितेचं लक्षण नाहीये, तर हे एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्राची कार्यपद्धती आहे. मी जितका त्याच्याशी कम्पॅटेबल असेल, मी जितका त्याच्याशी अलाइंड असेल, त्यानुसार माझे रिस्क फॅक्टर्स बाजाराचे ठरतात. आणि या अर्थानं जॉन टेम्पल्टन असं म्हणाले की बाजाराचं डोकं कशाही पद्धतीने चालू दे, त्याचे स्वतःचे पैसे बाजारात गुंतलेले नसतात. बाजारात पैसे गुंतलेले असतात ते तुमचे माझे. मग तुमचे आणि माझे पैसे जर तिथे गुंतलेले असतील तर गुंतवणुकीचा मी डोकं शांत ठेवून विचार करण्या वाचून दुसरा कोणताही पर्याय मला उरत नाही. आणि म्हणून जॉन टेम्पल्टन महत्वाचे आहे की म्हटलं तर एखाद्या धर्मगुरू सारखा दिलेला सल्ला आहे पण तो कृतीप्रवण आहे. जवळजवळ 96 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे आणि जवळजवळ 7 ते 7.5 दशकं सक्रियपणाने बाजारात गुंतवणूक केलेले, तेही फक्त